महाराज की जय। चराचरात अदृश्य रूपाने वास करणारी चैतन्य शक्ती आणि आज परमहंस श्री समर्थ सद्गुरु आळकुजी महाराज यांचे 104व्या पुण्यस्मरण सोहळा तत्वतच 204व्या जयंतोत्सव सोहळ्यानिमित्त आजच्या 7व्या दिवशी या परिसरात मंडपामध्ये उपस्थित भाविक सज्जन उपासक तथा उपासिकांनो तसेच कामानिमित्त जे कोणी उपासक भक्त गावात असेल आणि माझा आवाज जेथपर्यंत जात असेल त्यांना सुद्धा विनम्रपणे अभिवादन करून मी आज राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीता या मौलिक ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करीत आहोत। नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा, नमो मंगला मंगल द्वैता, नमो आदिरूपा अनंता परेशा, नमो तत्कृपा पूर्ण दोषा निवारी। तुझे रूप ते पाहुदे विश्वव्यापी, तुझी पावले सेवुदे ग्राम रूपी। तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे। खरे नाम निष्कामही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा। कळो हे वळू दे कार्य पडू दे, घडू दे प्रभू हे वडे घडू दे। संत महात्म्यांचे उदगत देवाचा शुभ सृष्टी संकेत, विशद कराया सरळ भाषेत सुख संवाद आरंभिला। स्त्रिया मुलेही होतील आदर्श पूर्ण, वाचता वर्तता ग्राम गीता। सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रिय उपासकांनो, आज सर्वप्रथम ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना ग्रामगीता लेखनाची दृष्टी आणि दृष्टिकोन कसा मिळाला याबाबत आपण सविस्तरपणे बघू। सर्वप्रथम 22 जुलै 1953 आषाढी एकादशीच्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पंढरपूर क्षेत्रामध्ये उपस्थित असताना त्यांच्या ग्रामगीता या ग्रंथ महिमा 41व्या अध्यायामध्ये माऊली सांगतायत सरळ। पुण्यक्षेत्र पंढरपुरी बसलो असता चंद्रभागे तिरी, स्फुरू लागली अंतरी विश्वाकार वृत्ती। महाराज जेव्हा चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूर या क्षेत्री बसले होते त्यावेळेस त्यांच्या अंतकरणामध्ये स्फुल्लिंग झाला आणि त्यांना ही प्रेरणा झाली आणि त्यामुळं दृष्टांत काय झाला महाराज म्हणतात, तेथे दृष्टांत होई अद्भुत, कासया करावी विश्वाची मात, प्रथम ग्रामगीताची हातात घ्यावी म्हणे। याप्रमाणे प्रत्यक्ष भगवंताच्याच आदेशानुसार राष्ट्रसंत गुरु माऊलींनी 22 जुलै 1953 आषाढी एकादशी या दिवशी दृष्टांत झाल्याप्रमाणे ग्रामगीता लेखनाला सुरुवात केली आणि त्या ग्रामगीतेचं विमोचन 26 ऑगस्ट 1955 विदर्भ साहित्य संमेलन आमगाव तसेच हजारो खेड्यामध्ये एकाच दिवशी प्रकाशन झालेलं आहे। या ग्रामगीतेमध्ये एकूण 41 अध्याय आहे। थोडक्यात सांगायचं झाल्यास मनुष्याच्या जीवनापासून तर मृत्यूपर्यंत
जे संस्कार आहे आणि ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या वर्ग 4थ्या वर्गात शिकणाऱ्या मुलांच्या हिशोबानं सुद्धा त्याला समजू शकेल एवढ्या सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये त्यांनी यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. यामध्ये एकूण 4681 ओव्या आहे उपासकांनो 41 अध्यायामध्ये. त्यामध्ये देवदर्शन आलं, मृत्यू संस्कार आला, विवाह आला, सामुदायिक प्रार्थना आली, सामुदायिक प्रार्थना विश्वरूप हे सुद्धा त्याच्यामध्ये आलाय. त्याचप्रमाणे देवदेवळी आहे, यात्रा मेळे सुद्धा आहे. ह्या सर्व महाराजांनी जे जे कर्तव्य मनुष्याचे आहे त्या सर्व बाबी यामध्ये सरळ सोप्या भाषेत लिहून ठेवलेल्या आहेत. मित्रो, आता सर्वात प्रथम आपण सत्संग महिमा जो आहे सत्संगाचा त्याविषयी बोलण्याच्या आधी मग गुरु माऊली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना हा ग्रामगीता माऊली ग्रंथ त्यांचे वडील बंडोजी बाबा, त्यांची आई मंजुळा माता, या गावातल्या प्रतिष्ठित लोक म्हणा की त्यांचे नातेवाईक म्हणा की या देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल यांना अर्पण करता आले, पण नाही उपासकांनो. तर महाराजांना माहित होतं या खेड्यात राहणारा कास्तकार, शेतकरी, शेतमजूर, ग्रामनाथ याची दयनीय अवस्था महाराजांना ज्ञात होती. म्हणून हा मौलिक ग्रंथ 26 ऑगस्ट 1955 रोजी महाराजांनी ग्रामनाथाला अर्पण केला. ग्रामनाथाची दशा बघून आणि प्रस्तावनेमध्ये महाराज म्हणतात, सर्व ग्रामाशी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखाची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथ, कष्ट करुणी महाल बांधिसी, परी झोपडी नाही नेत केसी, स्वातंत्र्याकरिता उडी घेसी, मजा भोगती तरची, ऐशा भोळ्या शंकरास सौख्य लाभावे सर्व देशी, मानवाची पूर्तता तुझशी प्राप्त व्हावी मना वाटे, म्हणून केली ग्राम गीता, जागृत व्हाया ग्राम देवता, संबंध यावा सागर सरिता, ऐसा तुझा सर्वासी, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेज जळजळो, विश्वा माझी आयोगे, म्हणून करीतो तुझसी अर्पण, तू विश्वाचे अधिष्ठान, तुझे जीवावे आदि उत्थान, विश्वा माझी मनोनिया, ऐसेची हो जणी वणी, संतोष होईल मागिया मनी, मित्रत्व वाढो त्रिभुवनी, तुकड्या म्हणे. उपासकांनो, ब्रह्मलीन वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या देशातील प्रत्येक ग्रामातील कष्टकरी याला ग्रामगीता अर्पण केले आणि या ग्रामगीतेच्या प्रस्तावनेमध्ये महाराजांनी ऋग्वेदातील अध्याय पहिला यातील आर्या दिल्या. ओम विश्वा जनहा ग्रामम पुष्टम अस्मिन् नातुरेन्नम, म्हणजे ऋग्वेदामध्ये या जगाचा पालन करता प्रत्यक्ष परमात्मा या विश्वातील प्रत्येक गावातील खेड्यातील लोकांच्या साठी ते निरोगी धस्त पुष्ट राहो ही मनोकामना प्रत्यक्षात भगवंत करते आहे. म्हणून मित्रहो, हे ग्रामगीतेची पार्श्वभूमी आपल्या समोर विशद केलेली आहे. आता यानंतर आपण महाराजांची गुरु परंपरा महाराजांची बघू. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची गुरु परंपरा काय होती. आदिनाथ गुरु सकल सिद्धाचा, मच्छिंद्र तयाचा शिष्य खरा, मच्छिंद्रे बोध गोरक्ष केला, गोरक्ष वदिला गैनी प्रसादे निवृत्ती दातार. निवृत्ती महाराजांचे शिष्य, त्यांच्याच लहान भाऊ ज्ञानेश्वर माऊली होती. ज्ञानेश्वर माऊलीचे शिष्य हैबती महाराज, हैबती महाराजांचे शिष्य
आरवीच्या पूज्य माय बाई माता आणि माय बाईका पुरा पसारा आडकुने पलमे तारा माय बाईचे शिष्य आडकुजी महाराज आणि उपासकांनो आडकुजी महाराजांचे तुकडोजी लहानोजी सत्यदेवजी येथपर्यंत ही नाथ परंपरा आलेली आहे. त्याचप्रमाणे आता आपण या ग्रामगीतेवर जे प्रवचन करतो किंवा महाराजांच्या ग्रामगीता मौलिक ग्रंथावर जे विवेचन करतो ती महाराष्ट्रांत तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयीन साहित्याची परंपरा कुठून आली, कशा प्रकारे आली, त्याबाबत सुद्धा आपण त्याच माहिती घेऊ. सर्वप्रथम श्रुती, पुराण, वेद, वेदानंतर गीता, गीतानंतर ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी पासून ग्रामगीता. कारण वंदनीय राष्ट्रसंत गुरुमाऊली आपल्या 41व्या अध्याय सांगतात, ज्ञानराज माऊली त्यांच्या कृपा दृष्टीची सावली परंपरेने फळाली ग्रामगीता रूपाने. मित्रो, सुरुवातीला श्रुती, पुराण, त्यानंतर उपनिषद आलं, त्यानंतर वेद आलं. वेदाचा सार द्वापार युगामध्ये वेदाचा सार श्रीमद भागवत गीतेमध्ये आला. आणि मित्र हो, श्रीमद भगवत गीतेचे 700 संस्कृतातील श्लोक ज्ञानेश्वर माऊलीनं 12व्या शताब्दीमध्ये कलियुगात हा विचार केला की संस्कृत आपल्या बहुजन समाजाच्या लोकांना समजत नाही, म्हणून त्या 700 संस्कृताच्या श्लोकाचं भगवद्गीतेचं 9000 श्लोकामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये प्राकृतात केलं. मित्र हो, प्राकृतामध्ये केलं. आणि महाराजांचं वाङ्मयीन साहित्याची परंपरा जे महाराज सांगतायत 41व्या अध्यायात ती अशी आली. आणि तिथं आणि त्यानंतर महाराज सांगतात, उभा विश्वाची या विटेवर जगद्गुरु सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर. म्हणजे वीट कोणाची, तर तुमच्या माझ्या घराला जर घर बांधतो आपण ती वीट नाही, उभा विश्वाची या विटेवर, या विश्वरूपी विटेवर सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर त्यांच्या कृपेचाची विस्तार तुकड्या म्हणे ग्रामगीता. मित्रो, महाराजांनी ही त्यांची वाङ्मयीन साहित्य परंपरा यामध्ये दिलेली आहे. आणि किती आनंदाची आणि आश्चर्याची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्र प्रांतात विदर्भ देशी वैराग्य मुक्ती कर्मयोगी संत गाडगे बाबा यांनी शाळेचं तोंडच पाहिलं नव्हतं, दरवाजाच ओलांडला नव्हता, अंगठे बहादर होते, पण त्यांच्याही नावाचं विद्यापीठ आहे. आणि राष्ट्रसंत गुरुमाऊली फक्त केवळ 4था वर्ग शिकले होते, त्यांच्याही नावाचं विद्यापीठ आहे. आणि आज आपण सर्व ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी तिथून शिकतोय आणि त्यांच्या फोटोचं, त्यांच्या नावाचं सर्टिफिकेट घेऊन आपण येतो. हे किती आनंदाची गोष्ट आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्या. आता राष्ट्रसंत गुरुमाऊलींनी त्यांच्या सद्गुरु समर्थ सद्गुरु आडकुजी महाराजांचं गुण गौरव करताना आपल्या मुखकमलातून सांगितलेलं आहे, मिलना कठीण है संत का बड़े भाग से पाते कहीं, घर पा गए संजोग से सत्संगति मिलती नहीं, सत्संग जिनको मिल गया तो जन्म का साफल्य है, अधिकार उनका क्या कहूँ, वह शहंशाह के तुल्य है, वह शहंशाह के तुल्य. उपासकांनो, सद्गुरु माऊलीनं आपल्या सद्गुरु आडकुजी महाराजांच्या आपल्या गुरुचं गुण गौरव करताना महाराजांनी त्यांचं वर्णन केलं आहे की आजकाल या विश्वात, या जगात खरे सद्गुरु मिळत नसतात आणि त्यांनाही खरा चेला मिळत नसतात. पण किती आश्चर्याची गोष्ट की त्या सद्गुरूंचा चेला खरंच विश्वसंत राजसंत तुकडोजी महाराज होऊन गेले. म्हणून राजसंत गुरु माऊलींना आडकुजी महाराजांच्या प्रती जे उद्गार काढले, गौरवोद्गार काढले, ते सुद्धा आपल्या समोर स्पष्ट करणं अगत्याचे होते. आता
दुसरी गोष्ट अशी की राष्ट्रसंत गुरु माऊलीनं अध्याय क्रमांक 27 आणि 28 सामुदायिक प्रार्थना व विश्वधर्म यामध्ये सामुदायिक प्रार्थनेच्या विषयी महाराजांनी लिहून ठेवले आहे. सर्व जग सुखी डोलावे वाटत असे संता, सर्व जग सुखी डोलावे वाटत असे संता, विश्वी होऊ शकेल शांतता तेथे गावाची कोण कथा, सामुदायिक प्रार्थनाच करील एकता, नित्यासाठी तुकड्या म्हणे. मित्रो, राष्ट्रसंतांनी सांगितलं या धकाधकीच्या काळात आज सृष्टीचा विनाश लक्षात घेता निसर्गाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशा वेळी आता नुकत्याच झालेल्या सुनामीच्या भूकंपानं लाखो करोडो जीवाची हानी झाली, करोडो मालमत्तेचं नुकसान झालं. जिथं भव्य प्रासाद महाल उभे होते तिथे दुसऱ्या दिवशी काही उरलेलं नव्हतं, नुसतं प्रलय हाहाकार. नंतर पाडरदेवीच्या मंदिरामध्ये शेकडो निष्पाप जीवाचा बळी जाऊन शेकडो संस्कार उद्ध्वस्त झाले. मित्र, शेकडो संसार उद्ध्वस्त झाले. आता तरी संतांनी दाखविलेल्या सत्मार्गाने जर जग जात नसेल तर विनाश मात्र अटळ आहे. म्हणून हा निसर्गाचा प्रकोप लक्षात घेता आता गाव तिथं गुरुदेव सेवा मंडळ तिथं प्रार्थना मंडळ. आणि आता गुरुदेवाच्या सद्भक्तांनो, आता खरंच या विश्वाच्या शांतीसाठी गावोगावी सामुदायिक प्रार्थना होणे अगत्याचं आहे, हे महाराजांनी त्यांच्या अध्याय 27 मध्ये सांगितलं आहे. आणि याचा पुरावा द्वापारयुगामध्ये भगवान गोपाल कृष्ण देतात. अर्जुना, आतापर्यंत त्रेतायुग, सतयुग आणि द्वापारयुगापर्यंत होम हवन या समिदा ते पूजा करणारे, पूजा अर्चा करणारे, पण बाबा आता कलियुगाला सुरुवात होत आहे. आता गीतेमध्ये भगवान गोपाल कृष्ण म्हणतात यज्ञ आणि नाम जप यज्ञोस्मी. अर्जुना, आता याच्या यज्ञाचं सर्व पुण्य किंवा यज्ञाचं जर काही करायचं ती यज्ञ नामस्मरणात प्रार्थनेत आलाय, सगळं आलाय. आणि मित्र, मी तुम्हाला सांगू इच्छितो, या महाराष्ट्र प्रांतात 1200 पासून तर 1640 पर्यंत वारकरी संतांची जी पिढी झाली आहे, संत नामदेव महाराज झाले, ज्ञानेश्वर माऊली झाले आहे, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबा राय झाले, छेना महाराज, सावता महाराज, नवीन सोनार, नरसिंह मेहता, बंका चोपडा, निळूपा राय, जनाबाई, बहिणाबाई, निष्काम कर्मयोगी गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकोजी महाराजापर्यंत आले. त्यांनी पहिले सांगितलं आहे, खऱ्या अर्थानं पूर्वीच सांगितलंय 600 वर्षाच्या आधी, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हे सांगितल्यानंतर 19व्या शताब्दीत राष्ट्रसंताले वाटलं एखाद्या गावात कोणचं देव नसन, रामाचं नाही, दत्ताचं नाही, रामाय नाही, मायबाई नाही, कृष्णाचं नाही, हनुमानाचं नाही, त्या गावचे लोक मोक्षात जाणारच नाही का. म्हणून राष्ट्रसंत गुरु माऊली 19व्या शताब्दीत सांगताय, सतसंग जरी क्षण एक मिळे, जीव पावन होईल हा मुचा. उपासकांनो, सतसंग आपल्याला ऋषी मुनी महात्म्याचा जरी मिळाला नाही तर तुमच्या आमच्या गावातील, नगरातील, मोहल्ल्यातील 4 सज्जन सत्पुरुषाचा मिळाला तरी हा जीव पावन होईल. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या भजनातून सांगतात. आणि ग्रामगीतेवर प्रवचन करताना त्या प्रवचनकारांनी ग्रामगीतेसोबतच राष्ट्रसंतांची जे भजने हिंदी आणि मराठी एकूण 3890 भजने आहेत, त्याचा सुद्धा परामर्श, सारांश या भागवतकारांनी, कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी केले अत्यावश्यक ठरते, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण का भजन प्रभाव नावाचा अध्याय यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर मग राष्ट्रसंतांनी सांगितलं कलियुगी भक्तिमय मान, भजन आणि नाम संकीर्तन, यज्ञात श्रेष्ठ नाम जप यज्ञ, प्रार्थनेत आले सारे. म्हणजे द्वापार युगामध्ये श्रीमद भगवद्गीतेत गोपाल कृष्ण जे सांगतात
तेच राष्ट्रसंत या कलियुगातील 20व्या शताब्दीत आपल्या ग्राम गीता या मौलिक ग्रंथात अध्याय 27 मध्ये म्हणताय बाबांनो हे. त्यानंतर नामस्मरण. आता नामस्मरण करताना नामस्मरण कसं आहे? राम नाम सब कोई लेवे ठग ठाकुर और चोर. राम नाम सब कोई लेवे ठग ठाकुर और चोर, पर जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वो नाम कुचोर वो नाम कुचोर. मित्रांनो, नामस्मरण आपण सगळेच करतो. घरी बसलो आहे, मंदिरात बसलो आहे, चालू आहे राम 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 राम. आता हे नामस्मरण करताना स्वयंपाक घरात जर आवाज आला भांड्याचा, बाई असो का माणूस असो, अरे पाय बरोबर रे पोरा, मांजर तर नसन गेली, दूध तर नसन पे, अरे मी सांगतो आटूजी महाराजांच्या या पवित्र भूमीत त्यांना साक्षी ठेवून मरान, असं नामस्मरण करता करता मरान, पण मोक्ष अजिबात मिळणार नाही हे मी जबाबदारीनं सांगतोय. कारण त्यामध्ये गोस्वामी तुळशीदासही सांगते, कर्मे माला फिरत मोहमे जीवा फिरत, अरे मन फिरे सैरा वैरा तो कैसे पावे हरिहरा, कैसे पावे हरिहरा. काही उपयोग नाही आहे. त्यानंतर ह्याच 27व्या अध्यायामध्ये यांनी सांगितल्यानंतर महाराजांनी सांगितलं की अरे बाबा, याला पैसे लागत नाही नामस्मरण घ्यायला. जडी तडी काष्टी पाशाने चालता बोलता उठता बसता तुम्ही नामस्मरण करा, काही पैसे लागत नाही. महाराज सांगतात, याचं प्रमाण देतो. हरिनाम घे फुकाचे जप मानवा तुवाचे, तुटतील बंद सारे भवपाशया जीवाचे. महाराज म्हणतात याला पैसा लागत नाही, काहीच नाही. तुम्हाला श्रम लागत नाही, शारीरिक श्रम नाही, बौद्धिक श्रम नाही, काहीच नाही. नामस्मरण करा, तरी तुम्ही नामस्मरण घेत नाही. शेवटी महाराज म्हणतात फुकटातलं जमत नाही वाटते बाबा, मग असं करणार नगद घ्या, एकतही नामस्मरण आहे. मग काय भाव भक्ती हरी श्री द्या माझा हरी विकतची घ्या, माझा हरी विकतची घ्याव. राष्ट्रसंत गुरु माऊली म्हणतात फुकट जमत नाही, मग पैसे द्या. काय माझ्या हरीचं नामस्मरण करण्याचे किंमत आहे, भाव आणि भक्ती. म्हणून मित्र हो, आज या सृष्टीचा विनाश बघता, निसर्गाचा प्रकोप जागता, प्रत्येक गावागावात सामुदायिक प्रार्थना नामस्मरण होणं अगत्याचं आहे. आता नामस्मरणाबाबत एक साधं चिंतन, नामस्मरण आणि कीर्तन म्हणून सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ज्ञान, प्रवचन, नामस्मरण ह्या सर्व भाग नामस्मरणाचाच आहे. आणि त्यानंतर भक्तीमध्ये नवदा भक्ती, भक्तीचा जो श्रेष्ठ प्रकार आहे नवदा भक्ती, ही प्रभू भगवंत रामचंद्रानं प्रत्यक्षात शबरी मातेला वनवासात असताना सांगितली. जेव्हा रामचंद्र वनवासामध्ये होते आणि ते वनवासात मार्गक्रमण करताना शबरी मातेच्या आश्रमात गेले. शबरी मातेनं भाव सुमनानं पुष्पहारानं त्यांची पादपूजा करून संपूर्ण अक्षोभन करून त्यांचं स्वागत केलं. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात, माते थांब, तू या रामचंद्र नावाच्या खोळ पांघरलेल्या 6 फुटी देहाचे पूजन केलं, पण नाही. म्हणून भगवंत रामचंद्र स्वतः शबरी मातेला सांगताय, नवधा भक्ती कहू तोही पाही, नवधा भक्ती कहू तोही पाही, सावधान सुनू मन माही, प्रथम भक्ती कर संत संगा, तुझी भक्ती मम कथा प्रसंगा, तुझी भक्ती मम कथा प्रसंगा. माते, प्रथम भक्ती संत संगा, संत संग पहिले महत्वाचा आहे, राम नावाच्या देहाची नंतर आहे. म्हणून तुळशीदासजी म्हणते, धरिये संगत साधुकी, हरे चिंता सबकी, हरे चिंता सबकी. मग त्यासाठी एक रामायणातलं प्रमाण देणं आवश्यक. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र श्रीलंकेवर स्वारी करताना हिंदी महासागरासोबत संपूर्ण त्यांचं सैन्य, सुग्रीव होता, नळ होता, नील होता, जामवंत होता, हनुमंत होता, सगळी सेना होता, लक्ष्मण होते, हे सर्व सैन्य उभं असताना मग पूल बांधायच्या वेळेस
प्रत्येक वानर एका एका गोट्यावर राग, दुसऱ्या गोट्यावर मळ येत होते, पाण्यात टाकत होते. आणि काय आश्चर्य उपासकांनो, ते दोन्ही गोटे एकाला एक जुळून तरंगत होते. आता रामचंद्र तिथं उभं राहून हे सर्व पाहत होते. प्रत्यक्षात परमात्म्याने वाटलं माझं नाव लिहून माझं सैन्य गोटे टाकते, आपणही टाकाव म्हणून भगवंतानं हळून गोटा उचलला. रामायणात उत्तराखंडात उत्तरायणात आहे, हळून गोटा उचलला आणि पाण्यात टाकला. आणि काय आश्चर्य, भगवंतानं टाकलेला गोटा चक्क पाण्यात बुडाला. आता भगवंताने इकडे तिकडे पाहायला कोणी आहे काय? हनुमान पाहूनच राहिले होते. भगवंत म्हणजे हनुमंता तू काय बघितलं? ते प्रभू तुम्ही जे केलं ते मी पाहिलं, पण लगेच ते म्हणते बरोबर आहे. बरोबर आहे. आता मित्र प्रमाण दृष्टांत संपला. आता तात्पर्य सात सिद्धांत तिकडे येऊ आपण. काय बरोबर आहे हनुमंत? प्रभू देवानं ज्याला सोडलं तो डुबणार नाही तर काय तरणार आहे का? आणि देवानं ज्याला धरलं तो तरणार आहे, डुबणार नाही. मित्र दृष्टांत संपला. काही जण म्हणतील ह्या बुवा गेलता काय तिथं पाहिले दृष्टांत मुक्त ब्रह्मलीन वंदनी राष्ट्रसंतांनी कृपा सिंधू मध्ये या उल्लेख केला आहे. कारण दृष्टांत याच्यासाठी पाहिजे, भागवतकार असो, प्रवचनकार असो, कीर्तनकार असो, की त्यानं त्याच्यानंतर सिद्धांत सांगायला, तात्पर्य सार हे सांगायला पाहिजे की गोटा टाकला येतपर्यंत नाही. एवढं सांगतात महाराज, एवढंच सांगतात ते, त्याच्या पुढचं सांगत नाही असं का? मग देवानं ज्याला सोडलं तो डुबला, धरलं तो तरला, हा भाग होता. त्यानंतर यामध्ये अंत्यसंस्कार हा सुद्धा एक ग्रंथामध्ये एक अध्याय. आता याबाबत आपण सर्वप्रथम गीतेचा श्रीमद भगवद्गीतेचा दुसरा अध्याय सांख्ययोगाकडे जाऊ. गोपाल कृष्ण म्हणतात की या मृत्यू संस्काराबाबत नाही न छिद्दंती शस्त्राणी नाही न दत पावक न चैन क्लेम नयन त्या भो न शोषयती मारुत न शोचयती मारुत. पार्था आत्मा हा अजर अमर अविनाशी आहे. याला कोणत्याही शस्त्रांना जखम होत नाही. अग्नीनं तो जळत नाही, पाण्यानं तो ओला होत नाही, वाऱ्यानं तो वाहून जात नाही. तरी आपल्याला दुःख करण्याचं काही कारण नाही. पण ही गोष्ट साधू संत ऋषी मुनी महात्म्यापर्यंत आहे. पण आपण मानव योगित आहे मित्र हो. आपल्या कुटुंबातलं कोणी मिळलं, आपल्या कुटुंबातलं जर कोणी मयत झालं तर दुःख होणं कुटुंबाला स्वाभाविक आहे. राष्ट्रसंत गुरु पावली सांगतात, छान सुरुवात. ऐका मृत्यू संस्काराचा खुलासा, लोक मृत्यूशी समजती भलतीसा, मी समजतो मृत्यू सारिका उत्तम नाही कोणी. जैसी नदी सागराशी मिळे तोडोनी भेदभाव कष्ट मिळे, तिचे मिळणेच होते सागरी. ज्याप्रमाणे नदी उगमापासून काट्याकुट्यातून दरी डोंगर पर्वतापासून वनापासून माळ रानातून शेवटी सागरात मिळते, त्याचप्रमाणे कार्य होतं. म्हणून महाराज सरळ सोप्या भाषेत सांगतात, मर जाएंगे तो क्या हुआ, मरना तन का बाना है, आत्मा कभी मरती नहीं इसमें नाम को शक है. इस लोक की यात्रा हमारी सफलता से हो गई, इच्छा निच्छा कुछ नहीं, बस गुरुदेव की मर्जी रही, गुरुदेव की मर्जी रही. मित्रांनो, इतकं सरळ आणि सोप्या भाषेत सांगितल्यानंतर आणि महाराज त्या प्रमाण देतात की बाबा ज्याप्रमाणे गीतेतलं प्रमाण होतं का, ज्याप्रमाणे शरीरावर जीर्ण झालेले वस्त्राचा त्याग करून मनुष्य नवीन वस्त्र परिधान करतो, तशाच प्रमाणे या कलियुगामध्ये हा आत्मारूपी जो आतमध्ये आहे, यानं पंचमहाभूतापासून घेतलेला हा देह, ही खोड, ही एक दिवस होऊनच द्यावं लागणार आहे. आपण ज्याप्रमाणे भाड्याच्या घरात राहतो ते घर आपलं नसते, एक दिवस सोडून जावंच लागते. हे सुंदर प्रमाण गीतेमधलं महाराजांनी सांगितलेलं आहे. आता सत्संगाच्या महिमाविषयी, सत्संगाचा महिमाविषयी एक दृष्टांत पुन्हा सांगतात. एक दिवस देवर्षी नारद योगेश्वर भगवंत कृष्णाकडे गेले आणि
कृष्णा, सत्संगाचा महिमा काय असतो रे, मला सांग. त्यावेळेस प्रत्यक्षात भगवंत हसले. हसले याच्यासाठी का त्याला वाटलं देवर्षी नारदच मला विचारणार, ठीक आहे. तर मग म्हणतात, नारदजी आप ऐसा कीजिए, ये वन में आप जाइए, वहां इमली के झाड़ पर गिरगिट, रंगीत गिरगिट आहे मित्रो, गिरगिट म्हणजे सरडा, फिर उनको जाके पूछो. निघाले नारदजी. नारदजी निघाले, वनात पोचले, चिंचेचं झाड बघितलं, त्याच्यावर सरडा बघितला. सरड्याच्या पुढे उभे राहिले, म्हणते, का रे बाबा, सत्संगाचा महिमा काय आहे. सरड्यानं नारदांकडे पाहिलं, डोळे मिटले, सरडा मधून पडला. ते वापस गेले. कृष्णा, तू मला सांगितलं का सत्संगाचा महिमा, सरडा मी घेऊन विचारला, तो मधून पडला. त्यावेळेस महाराज कृष्ण म्हणतात, देवर्षी आता तुम्ही एक कर, या गावच्या नगरसेठच्या घरी सोन्याच्या पिंजऱ्यात पोपट आहे, त्यांना विचार. निघाले, आले. त्या नगरसेठला वार्ता आली, देवर्षी नारद आपल्या गावात आले. त्यांनी षडोपचारी पूजा केली. त्यांना वाचत गाजत त्यांनी त्यांच्या घरी आणलं आणि जिथं पिंजरा होता तिथं गेल्यानंतर देवर्षी म्हणतात पोपटाला, का बाबा सत्संगाचा महिमा सांग. तो त्यानं डोळे उघडले आणि मिटले, माठ टाकले. पोपट सुद्धा कथकडात झाला. यांना वाटलं की कृष्णाला विचारलं, कृष्ण मला सांगते सरड्याकडे जाय, तो मेला. पोपटाकडे जाय, तोही गेला. हे पुन्हा वापस आला. म्हणे आता दोन्ही वेळा असं झालं. कृष्ण आता काय करू. आता एक काम करू, या नगरीच्या राजाला बरेच वर्षानंतर राजपुत्र झाला, तुम्ही त्या राजपुत्राला विचारा. आता मात्र देवर्षी नारदाचा धीर सुटला आणि म्हणते, वा भगवंता, तुम्ही मला ज्याने विचारायला सांगितलं, सरड्याले तो मरून पडला, पोपटाले तो मरून पडला, त्याले कोणी नातेवाईक माय बाप नव्हते. आता तुम्ही म्हणता त्या राजाच्या राजपुत्राले विचारले, त्याचं का जर काही झालं, ते राजाचं लष्कर, त्याचे सैनिक मला मारल्याशिवाय राहणार नाही, नाही तर कोठडीत टाकल्याशिवाय. त्यावेळेस गोपालकृष्ण म्हणते, देवर्षी मरना ही सत्संग का निशान आहे. गोपालकृष्णाचे शब्द आहेत, मरना ही सत्संग का निशाना है. निघाले, लटपट करत त्या नगरीमध्ये आले. सर्वी नगरी पताका तोरणाने सजलेली होती. सडा, रांगोळ्या, सम्मार्जन, सगळे रस्ते झालेले होते. सनाई चौघडे वाजून राहिले होते. राजाला देवर्षी नारद आपल्या नगरीत आल्याची वार्ता कळली. ते स्वतः त्यांच्या स्वागतासाठी आल्यानंतर त्यांना स्वागत करून षडोपचारे पूजा करून त्यांना राजमहालात नेला आणि राजपुत्र ज्या महालात होता तिथं नेलं. तेथपर्यंत देवर्षी नारद गेले, पण तिथं गेल्यानंतर तोंडातून शब्द निघायचे आधी त्यांचे पाय पटपटा लागले. कृष्णा, तसंच जर झालं तर काही माझी खैर नाही. तरी सुद्धा हे तोंडातून शब्द निघायचे होते. तो एक दिवसाचा राजपुत्र मानवी शब्दात बोलला, देवर्षी नमस्कार. एकदम खाडकन यांची नशाच उतरली. का एक दिवसाचा पोरग बोलून राहिलं. तुम्ही मला हेच विचारायला आले ना, म्हणे सत्संगाचा महिमा घ्या, मी उत्तर सांगतो, ऐकून घ्या. एकदम स्तब्ध झाले. राजाही स्तब्ध झाला, त्या महालातील पहारेकरी, सेनापती, प्रधान हेही स्तब्ध झाले. हे बघा, मी ज्या वेळेस सरड्याच्या योनीत होतो, तुम्ही मला सत्संगाचा महिमा विचारायला आले आणि तुमच्या त्या क्षणभर सहवासाने, तुमच्या त्या थोड्याशा सत्संगानं मी त्या सरड्याच्या योनीतून मुक्त होऊन पोपटाच्या योनीत आलो. त्याही योनीत तुम्ही मला भेट दिली. तिथं सुद्धा क्षणभर सहवासाने मी त्या पोपटाच्या योनीतून मुक्त होऊन या मानवाच्या योनीत आलो. आणि स्वामी लक्षात घ्या, ज्याप्रमाणे अमृताला त्याचं माधुर्य
आणि चंदनाला त्याचा सुगंध कळत नसतो, तो इतरांना करतो. तसंच तुमचं झालंय आता. मला या मानव युगात किंवा या मानव योनीत आता मला सत्संगाने राहण्याचं तुम्ही मला दिशा द्या. मित्र हो, दृष्टांत संपला. म्हणून आता आपण प्रमाण देऊ. सतसंगाचं म्हणजे काय? सतसंगाचं आपण आपल्या याच्यामध्ये चालता बोलता उठता बसता चार चांगल्या लोकांची संगती घेऊन आपण जर आपले पाय चांगले, हात चांगले आहे, जिव्हा चांगली आहे, डोळे चांगले, आपल्याकडून सत्कार्य करता येते, कोणाच्या चांगल्या कामासाठी 10 पावलं जाता येते, त्याच्यासाठी 2 शब्द बोलता येते, तो चांगला आहे. हे मित्र अवश्य करा. कारण राजसंत गुरु माऊली सांगते पहा, धनधारा सुजनाची पोती व्याप करून बसला, प्रेम न केले शेजाऱ्यावर दुसऱ्या पाहुणे असला, बोल 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 नेशी साथी कुणाला. आता कोणाला साथी मिळतं रे? कोणाचं चांगलं नाही पाहतो, कोणाचं काय होईल हे नाही केलंय. त्याचप्रमाणे शिखाचे गुरु गोविंद सिंह गुरुमुखी गुरु ग्रंथामध्ये ग्रंथ साहेबामध्ये करना होतय नाही करियो पडियो लोभके अंध, करना होतय नाही करियो पडियो लोभके अंध. अब काय गोवत अंध, अब काय बंदे, जब तू चलने फिरने लायक था, जब तेरी आंख अच्छी थी, जब तेरी मुंह चिंवा सब अच्छा था, तो बंदे तूने प्रभु का नाम स्मरण नहीं किया, किसी बंदे का काम नहीं किया. सदा न कदा. म्हणून महाराज या तू अब मर जाएगा तो भगवंत नहीं आएगा. हे गुरु गोविंद सिंह ग्रंथ साहेबांमध्ये लिहितात. मग राष्ट्रसंत त्यांच्या भजनाच्या माध्यमातून किती चांगलं सांगतात. मानवाचं वर्तन करताना महाराज स्वतः म्हणतात, मला काय घडलं, माझ्याविषयी काय घडलं, हे महाराज त्यांच्या भजनातून सांगतात. कामज नेता त्या मार्गाने अधम जिथे राहती मित्र, अधम जिथे राहती सदा कधी न कुणाचे बरे चिंतती, सदा सर्वदा टिंगल टवाडी, सज्जन देते उभे राहती ग्रासाया पाहती. कामद नेता त्या मार्गाने अधम जिथे राहते. मग आपली ती परिस्थिती म्हणून मित्र का त्याला सोडून सत्संग जिथं घडते, जिथं सत्संगाचा महिमा होते, तिथं महाराजांनी सरळ सोप्या भाषेत सांगितलं का अशा ठिकाणी तुम्ही जा. आता यानंतर आपल्याला विवाह मुहूर्त ग्रामगीतेमधील अध्यायामध्ये महाराज सरळ सांगतो, बाबा प्रसन्न व्हा पाणी ऋतू तोची व्याचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालतू समजतो आम्ही. महाराजांनी सांगितलं का बाबा, पुन्हा सांगितलं की बाबा एवढा मोठा सभा मंडप घ्या, मंगल कार्यालय घ्या, त्याच्यापेक्षा ज्या दिवशी लग्न काळात त्या 1-2 दिवसात हवा चांगली असली पाहिजे, आकाश निरभ्र असलं पाहिजे, पाणी येण्याची शक्यता आहे. अशा वेळेस एखाद्या मंदिराचा हॉल, एखादा सभा मंडप, एखादं मंडप टाकून आपल्या चबुतऱ्यावरच मंडप टाकून आपण जर लग्न केलं तर पैसे वाचेल बाबा. कारण का महाराज ते लिहितात, लग्नासाठी कर्ज काढावे, जन्मभरी व्याज भोगीत दावे, लग्नासाठी कपल लगवावे, अशा कोणी या देवे सांगितले. आता महाराजांनी सांगितलं लग्नासाठी कर्ज काढता आणि 2-4 वर्षापर्यंत त्या कर्जाची परतफेड करता आणि त्यामध्ये जर आपण कफल्ल होतो तर महाराजांनी ऐशा कोण्या देवे सांगितले. आता माझ्या या 20 वर्षाच्या काळात अध्यात्मावर प्रवचन सर्व संत पंथ संप्रदायावर करत असताना महाराजांना जे अपेक्षित होतं ते आता मी सांगतो, ऐशात कोण्या देवे सांगितले. कारण या कलियुगात आता हे प्रवचन चालू असताना ऐकणारे जे लोक आहेत इथं उपस्थित आहेत, नसेल पण त्यांच्या कानापर्यंत आवाज ते म्हणते तुकडोजी बाबा म्हटलं की लग्न केलं नाही, लग्नच केलं नव्हतं तर मुलं बाळ होण्याचा प्रश्न नाही, आणि मुलं बाळ होण्याचा प्रश्नच नाही तर त्यांच्या मुलाबाळाचे लग्न करण्याचे प्रश्न नाही, मग काय व्याजाचे पैसे कुठून कर्ज काढलं. म्हणून महाराजांना ती कल्पना
अपेक्षित होतं आणि वाटलं का नाही पुढं आता होईल म्हणून त्यांनी ऐसे कोण्या देवे सांगितलं. बाबाजीने ठामपणे सांगितलं, सांगा जगातल्या कोणत्या धर्मपंथ सम्राट देवाने सांगितलं असं, हे मी जबाबदारीनं बोलतोय. कदाचित महाराजांना ही संकल्पना हे असेल. आता राजसंत गुरु माऊलींनी 8वा अध्याय प्रचार महिमा. आता ग्रामगीतेची पार्श्वभूमी मी सांगितली, त्यामधला एक भाग माझा सुटून राहिला. राजसंत गुरु माऊलीनं ग्रामगीतेमध्ये जे 41 अध्याय लिहिले ते सर्व अध्याय जगातल्या सर्व धर्म पंथ संप्रदायाचे धर्म संस्थापक, प्रेषित, धर्म निर्माण करणारे यांच्या प्रतिमा, यांचे फोटो प्रत्येक अध्यायात ठेवून त्याने त्यांच्या त्या काळात, मग त्रेतायुग असो, सतयुग असो, द्वापार युग असो, का कलियुगातल्या पूज्य मंजुळा माता पर्यंत हे असो, या सर्व संत महात्म्यांचे फोटो, त्यांच्या प्रतिमा ठेवून त्यांनी काय केलं त्याचा सखोल चिंतन करून महाराजांनी सांगितलं. आणि ते त्यांनी सांगितलं का हो बाबा, सामुदायिक प्रार्थना ही पद्धती अनादिकाळापासून चालू आहे, त्याचे स्वरूप मात्र भिन्न होते. पण राष्ट्रसंत गुरु माऊलीला वाटलं आपल्याला कुठेतरी एकाच छताखाली जर लोक आले तर फार चांगलं होईल, म्हणून राष्ट्रसंतांना प्रत्येक धर्म पंथ संप्रदाय वैदिक धर्मापासून प्रार्थना पद्धतीचा अभ्यास केला. मग सांगितलं काय केलं, खरं बोलले आणि त्यांच्या मुखातून त्यांनी सांगितलं, बंधन किया धर्मकार पंथकार देशकार निकला सभी से एकही अब सार इस शुभ संदेश का. अब विश्व मानव एक बनकर पास सबके आएंगे, शांति तभी वो पाएंगे, नहीं तो खत्म हो जाएंगे, नहीं तो खत्म हो जाएंगे. मित्रों, एवढं सत्य कबूल करायला सुद्धा छातीला त्यांची आपल्या गुरु माऊली राष्ट्रसंतांनी आपल्या सद्गुरूच्या आशीर्वादानं सर्वांसमोर स्पष्ट करून सांगितलं. आणि महाराज म्हणतात त्यासाठी मी काय केलं, राष्ट्रसंत सांगतात, मी नाही सांगत. इस्लाम के भी कब्रों में जा बैठा हूं मैं, इस्लाम के भी कब्रों में जा बैठा हूं मैं, हिंदू संतों के चरणों का रस लुट चुका हूं मैं, कई क्रिश्चनों की भी सुनी मैंने गिरजाघरों में प्रार्थना, कई बुद्ध स्थानों में भी की मैंने प्रभु से वंदना, मेरे लिए अच्छा बुरा कोई नहीं है, सबही में भरा वही है, यही भावना नहीं मेरी, यही भावना. अरे बाबा, तो अलग कोणीच नाही, एकच आहे, हीच माझी भावना आहे. हे महाराजांनी कबूल केलं. आणि त्यानंतर सुद्धा सांगितलं की आता येणाऱ्या या युगामध्ये सृष्टीचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत राहील. आणि म्हणून महाराज ते सुद्धा सांगतात. 1955 मध्ये महाराज सांगून गेलेले आहे. आज 25 म्हणजे जवळजवळ 23 वर्षानंतर आधीच महाराज सांगून गेलेले आहे, जल के बिना कई बाढ़ से, जल के बिना कई बाढ़ से, भूकंप से कई आग से, बीमारियों से डाकुओं से, आपसी रणराग से, चाहे किधर से क्यों न हो, शस्त्रास्त्र से या तूफान से, अगर नाश ही करना है शिव जी को तो पल नहीं लगता उसे. एक काल का क्या है जब जब चमक कर आएगा, कर प्रार्थना भगवान की, कुछ तो समय बच जाएगा, कुछ तो समय बच जाएगा. हे महाराज तेव्हा सांगून गेले. आणि आता प्रचार महिमा या 8व्या अध्यायामध्ये राष्ट्रसंतांनी अध्यायाच्या प्रथम पृष्ठावर तथागत भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा स्थापित करून आजपासून ईसापूर्व 600 वर्ष म्हणजे आजपासून 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धानं काय केलं, त्यांनी प्रचाराच्या बाबतीत काय काय महिमा हे केलं, कार्य कसं केलं, त्याबद्दल महाराज सांगतात. हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, याचे कारण एकची प्रचार प्रभावशाली. आणि प्रत्येक धर्म पंथ संप्रदायाच्या प्रेषित असो, धर्म संस्थापक असो, त्यांनी हे जाणलं होतं की आपल्या धर्माची तत्वे पायामुळे
हे जर खोलवर जन्मांसाठी रुजवायचे असेल तर प्रचारकाची आवश्यकता आहे आणि प्रचारक हे महत्वाचे आहे. म्हणून राजसंत गुरु माऊलीने अध्याय 8 मध्ये चित्र परिचयामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा दिली. आता राजसंत प्रत्यक्षात म्हणतात ग्राम निर्मितीचा मुख्य पाया प्रचारक हाची मुख्य पाया याच कार्य निर्माण केली ग्रामगीता तुकड्या म्हणे. प्रचारकाला यांनी इतकं महत्व दिलं आणि शेवटी हे दिलाय. आजवरी जे जे कार्य झाले ते प्रचारका कर्मी झाले. आता प्रचारकामुळे अडते आहे हे सुद्धा कबूल करतात. मित्र आम्ही जबाबदारीने बोलतो. याच श्री क्षेत्र वरखेड याच स्टेजवर 11 नोव्हेंबर 1943 कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राष्ट्रसंत गुरु माऊलीनं श्री गुरुदेव सेवा मंडळाचं आरती मंडळात मौखिक रूपांतर केलं. घटना नंतर झाली. त्यामध्ये महाराज सांगतात गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य ना माझे तुझे परिवर्तनाशी पाहिजे त्या प्रभूशी आणि सर्वाशी जे प्रेमी माझे मनविती त्या प्रेमाची तव सांगणी सल्ला उतारता लागा सत्वर कार्य करेल. हे महाराजांनी 11 नोव्हेंबर 1943 रोजी सांगितलं या स्टेजवरून आणि त्यानुसार कार्य करण्याला सुरुवात झाली. पण मी आपणा समोर खेदाने नमूद करू इच्छितो की 1943 पासून 12 वर्षानंतर ऑगस्ट 1955 ला ग्रामगीतेमध्ये 8व्या अध्यायात महाराज तेच लिहितात का प्रचारका कर्मी अडते आहे. आपलं कार्य थांबलं 12 वर्षानं लिहितात आणि 11 नोव्हेंबर 1943 पासून 25 वर्षानं म्हणजे ऑगस्ट 68 ला निर्वाण ज्यावेळेस माझा अखेरचा संदेश देतात जे माझे प्रेमळ त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ घरोघरी जागवावा निर्मळ ग्रामगीता वाचनाचा. आता आपले सद्भक्तांचे कर्तव्य एकच आहे की माझे वाङ्मय करू कानी मुखी जाऊ द्यावे. म्हणून गुरुदेवाच्या सद्भक्तांनो ही बाब नुसतं ऐकण्याची सांगण्याची दुसऱ्याला नसून प्रत्येकानं आपल्या हृदयात हे गोष्ट ठामपणे ठेवायची की 42 पासून 12 वर्षानं 43 पासून 12 वर्षानं 55 मध्ये महाराज ग्रामगीतेत लिहितात आणि 42 पासून 25 वर्षानं अखेरचा निर्वाणी संदेश मध्ये 68 मध्ये सांगतात आपण कुठेतरी कमी पडलो. आपल्या महाराजांच्या वाङ्मय साहित्याचा प्रचार करण्यात भजना पूर्ण करण्यात कुठंतरी आपण कमी पडलो ना. कुठंतरी आपण झालोय हे महाराज यामध्ये लिहितात. माझ्या हातचं नाही मी तारीख वाया देऊन सांगितलं आपण. म्हणून मित्र शेवटी महाराजांनी या प्रचार करत असताना प्रचारानं काय होते प्रचारानं खऱ्याचा खोटा प्रचार कसा होते खोट्याचं खरं कसं करता येते प्रचारकच करतो. आमचा प्रचारक कसा असावा आमचा त्याबद्दल सुद्धा महाराजांनी सरळ सोप्या भाषेत सांगितलं की बाबांनो की महाराज सांगतात तो ज्या रस्त्याने जाईल त्या रस्त्यावरून त्याच्या मागून जाणारे पहिल्याचा अनुभव घेत असतात. हा समाज जागृतीचा उत्तम प्रकार होय. अशा शुद्ध साधनांना नेहमी उत्तम प्रकारे हाताळले पाहिजे. या सर्व महापुरुषाच्या वाणीचे आपण अध्ययन करावे आणि ते जगातील सर्व लोकांसमोर ठेवी जावे. समविचित गोष्टी सांगत जाव्या हे महाराज स्पष्टपणे सांगतात. तसंच प्रचाराच्या नंतर प्रयत्ने प्रभाव हा जो अध्याय 35 आहे प्रयत्ने प्रभाव यामध्ये महाराज सुद्धा हे सांगतात का प्रयत्नानं काय होते. आता महाराजांनी सांगितलं का जर आपण एक झाडं लावलं रोपटं लावलं त्या रोपट्याला पाणी वेळोवेळी खत मशागत जर त्याची केली नाही तर ते रोपट कोमेजून जाईल आणि परिणामी ते रोपट मरून जाईल. त्याचं वृक्षात वाढ होणार नाही. तिकडून तुम्ही म्हणाल असं मी नाही म्हणत राष्ट्रसंत गुरु माऊली म्हणत तिकडून तुम्ही म्हणता काय का त्या रोपट्याच्या भाग्यातच त्याचं मरण होतं. अरे अरे नाही नाही मित्रांनो असं नाही आहे. त्याच रोपट्याला जर तुम्ही वेळोवेळी खत मशागत हे जर तुम्ही टाकलं तर त्या रोपट्याचं
चांगल्या डौलदार वृक्षात रूपांतर होईल आणि फळ फुलानं ते लादल्या जाईल मित्र हो. हे त्याही वेळेस तुम्ही म्हणाल का नाही त्याच्या भाग्यात होतं, म्हणून प्रयत्नाला महाराजांनी सर्व सांगितलं की ज्यांनी विमानाचा शोध लावला, प्रयत्न न करताना देवदेव करत राहिला असता, विमानाचा शोध लागला नसता, तारायंत्राचा शोध लागला नसता. प्रयत्न प्रभाव अध्यायात महाराज लिहितात तारायंत्र होकायंत्र शोधच लागला असता. प्रयत्न हे श्रेष्ठ आहे, त्याला जरी दैवाची जोड असेल. महाराजांनी हे सुद्धा त्यामध्ये प्रयत्न प्रभावामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आता हे महाराजांच्या ग्रामगीतेवर हे करत अवलोकन करत असताना बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आजपर्यंत आपण अनुभवतो, वाचतो. कारण का महाराज प्रश्न सांगतात, ग्रामगीता नव्हे पारायणासी, वाचता वाट दावी जनासी, समूळ बदलवी जीवनासी, अर्थ घेता मानसी तिचा. म्हणजे तुम्ही वाचूनच नाही आहे, जसे इतर ग्रंथ आहे वाचल्या जातात, वाचन झालं, पारायण झालं, लाल तुसात बंद केल्या जातात, असं नाही. कारण राष्ट्रसंत गुरु माऊलीने ज्या वेळेस या ग्रामगीता नावाच्या मौलिक ग्रंथाची स्थापना केली किंवा हे लेखन केलं, त्यावेळेस ती संपूर्ण ग्रामगीता विज्ञान निष्ठ आहे. कारण आजपर्यंत जे तुम्ही ग्रंथ पाहिले ते ग्रंथ सर्व धर्मपंथाचे असे उघडतात मित्र हो. पण राष्ट्रसंतांची ग्रामगीता ही KG1च्या मुलापासून PG मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्रमिक पुस्तकासारखी उघडते. म्हणजेच महाराजांनी काही रूढी, काही अंधश्रद्धा, काही परंपरा यांनाही फाटा देत जे आता आवश्यक आहे. दर्शनशास्त्र नावाचं शास्त्र आहे, जे डोळ्यानं दिसते ते सत्य आहे. हा स्टेज आहे, हे फोटो आहे, हे माणसं बसलेले आहे, खुर्च्या बसलेल्या आहे, ती गाडी आहे, हे जे दिसते हे सत्य आहे, बाकी सगळं असत्य आहे, मिथ्या आहे, झूठ आहे. हे जसं दर्शनशास्त्र सांगते, तर महाराजांनी हाही विचार करून त्यावेळेस प्रत्येक अध्यायामधून आपल्या सर्वांसमोर महाराजांनी सांगितलं की बाबांनो, की आता तरी तुम्ही हे ग्रामगीतेचं वाचन न करतो हे स्वतः आचरणात आणावं, हे महाराजांना अपेक्षित होतं. आता त्यानंतर संसर्ग प्रभाव या अध्यायामध्ये महाराज लिहितात की तुम्हाला तपश्चर्या करावायची आहे. त्यासाठी गाव घरदार, नवरा बायको, लेकरं मुलं बाळ, घरदार सोडून अरण्यात जाण्याची काहीही गरज नाही. संसर्ग प्रभाव या अध्यायामध्ये. आता महाराज त्यामध्ये त्यांच्या कृपा सिंधू याच पुस्तकातले दृष्टांत देतोय मी. महाराज म्हणतात, एका गावातला 60, 65, 70 वर्षाचा माणूस होता, पुण्यवान माणूस होता. त्याला विचार आला का चला आपणही आता जाऊ आणि सत्संगासाठी वनामध्ये जाऊ. घर दार, पत्नी, मुलं बाळ सगळा गावचा त्यानं त्याग करून तो वनामध्ये गेला. वनामध्ये गेल्यानंतर त्यांनी काय केलं की तिथं राहुटी बांधली बांबूची, तिथं राहू लागला. नदीवरून स्नान करणं, सूर्याला अर्घ्य देणं, कंदमुळे खाणं, असं करत 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 एक तप झालं जवळजवळ. एका तपानंतर त्यांनी वाटलं की आता चला आपल्याला एक तप झालं, म्हणून आपल्या सिद्धीची पूर्तता झाली किंवा नाही झाली हे पाहण्यासाठी तो नदीवर गेला. त्यानं स्नान केलं, ओंजळीत पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यायसाठी अर्घ्य देईल इतक्यात वरून बगळा चालला होता. नेमकं बगळ्यानं वरून विष्ठा केली, त्यानं त्या आंधुळीतल्या पाण्यात त्याची विष्ठा पडली. अरे रे, तो क्रोधानं त्याचे नेत्र क्रोधायमान झाले आणि अक्षरशः जसं त्यानं वर पाहिलं त्यावेळेस तो बगळा भस्मसात झाला. मित्र हो, आता सांगायचं तात्पर्य, आता प्रमाण पुढं हे झालं का त्याला वाटलं मला सिद्धी प्राप्त झाली, म्हणून तो सरळ त्यानं कोपीन घेतलं, कमंडलू घेतलं आणि निघाला. कुठे? शेजारच्या गावात. शेजारच्या गावामध्ये गेल्यानंतर पहिले त्यानं गावातल्या बाहेर जे घर होतं
तिथे आवाज दिला, भिक्षांत देही, भिक्षांत देही. त्या घरची माऊली घरामध्ये पतीच्या सेवेत, तिचा जो पती होता त्या सेवेत रममाण होती. तरी सुद्धा तिने आवाज दिला, स्वामीजी थांबा, मी भिक्षा घेऊन येत आहे. तर याचा क्रोध वेगळाच झाला. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यानं आवाज दिला, भिक्षांत देई, भिक्षांत देई. ती मातोश्री हातामध्ये भिक्षा घेऊन आली, दार उघडलं, स्वामीला नमस्कार केला. आणि तिनं स्वामीला नमस्कार केल्यानंतर स्वामीला म्हणते, स्वामीजी वो आपकी आंख से मेरे ऊपर देख रहे हैं, मैं वो नदी पर का बगुला नहीं हूं जो आपकी आंख से भस्मसात हो गया. खाळकन ज्याला सिद्धी प्राप्त झाली होती, या स्वामीचा अहम खाळकन उतरला. कारण का त्याला हेच माहित होतं, त्या नदीवर मीच एकटा होतो, बगुळा मेला ते मलाच माहित आहे, भस्म झाला. हे तर 5 मैलावर एक गाव होतं. ह्या गावच्या बाईने कसं माहित? ही बाई सत्संगाचा महिमा, ही बाई माझ्यापेक्षा तिला जास्त सिद्धी आहे. त्यानं विनम्र भावे त्या मातेला नमस्कार केला. माते, तुला कसं माहित हा प्रकरण? ती म्हणते, मला त्याच्यासाठी स्वामी पुण्या वनागणात घरदार सोडून जावं लागत नाही. आपलं जे कर्तव्य असते, कार्य असते, त्याच्यातच तुम्ही जर रममान राहा तर प्राप्ती. कसं तुला घडलं तर तुम्ही असं करा, इथून काशी जा. काशीचं होतं काशा मुक्तम पाप. हा काशीचं वाक्य ते लिहून ठेवलं गेलं होतं. तिथं व्याध नावाचा कसाब, कसाब म्हणजे खाटीक, व्याध नावाचा कसाब आहे. इथून 10 मैलावर जा, त्याला विचारा, तो सांगेल्या महिमा. मग आता हे तिथं गेले. त्याला वाटलं का ते गेल्याबरोबर कसाबाचं दुकान कुठलं असं, खाटकाचं दुकान खाटकाच्याच बोलल्या. तिथं गेल्याबरोबर तो कसाब उठून उभा राहिला, विनम्र भावे नमस्कार केला. हे कोपीन घातलेला, उंच साबून, अष्टगंध, माळा आणलेला, भगव वस्त्र परिधान केलेला हा महात्मा दिसल्यानंतर त्याच्या मुखातून एकच निघालं, क्यों स्वामी आपको उस देहाती बाई ने मेरी इधर भेजा. याचा पारा अजून कमी झाला. माझ्या नदीवर जे प्रकार घडला, हे 5 मैलावर त्या बाईने कसा माहित, पण त्या बाईनं इथं पाठवलं, हे 10 मैलावरला याला कसं माहित. त्यानं महाराजांना घरी नेलं, तुळशी वृंदावनाबादची जागा स्वच्छ केली, तिथं आसन टाकलं, नमस्कार केला, भक्तिभावानं नमन केला आणि म्हणतो, स्वामीजी सुनो, आप जो बोल रहे वो 5-10 मैल नाही. मी माझ्या आई वडिलांच्या, वृद्ध आई वडिलांच्या सतत सत्संगात सेवेत असतो. का की माझ्या काम हो, मी कसा बाय खाटी गाव, मांस विक्री करणं हा माझा अधिकार नाही, हक्क आहे. पण मी ना नफा तोटा या याच्यावर हा व्यवहार करतो, आई वडिलांच्या सेवेत मग्न असतो. तुम्ही 10 मैल नाही, 100 मैलावर घडलेली घटना मी इथं बसून पाहू शकतो. म्हणून महाराजांनी दिलेला दृष्टांत संपला. आता प्रमाण यासाठी घरदार, पती पत्नी, मुलं बाळ, गाव सोडून अरण्यात जाण्याचा काही संबंध नाही. तुम्ही जिथं आहे तुमच्या मायबापाच्या सेवेत, गावातल्या घरातल्या प्रत्येकाच्या तिथंच राहा, तुम्हाला हे सर्व प्राप्त होईल. मित्र, त्यानंतर महाराजांनी संसर्ग प्रभाव झाल्यानंतर पुन्हा चित्तशुद्ध राहण्याबाबत फारच सांगितलं. आता चित्त शुद्ध म्हणजे कसं, हा जो आपला देह आहे त्याच्या आतमध्ये जो पडदा आहे, दार म्हणा, पडदा म्हणा, त्याच्यावर काडी कशी पसरलेली आहे, अशा कैक प्रवचनात, कीर्तनात, तुम्ही अध्यात्मामध्ये, सत्संगामध्ये मनन केलं, श्रवण केलं, काही उपयोग होणार नाही. कारण त्या पडद्यावर जोपर्यंत काडीक मरलेली आहे त्यापर्यंत त्याचा हा जो आत्मध्ये आहे, परमात्म तत्वात विलीन, ज्याच्यात परमतत्व भरलेलं आहे, जे परमात्म तत्व, जे गुरुदेव तत्व, जे चैतन्य तत्व, या विश्वातल्या प्रत्येक अणु रेणू धरून होत उरलेला आहे. जडी काकी बचावी आणि तुमच्या आणि आमच्या हृदयातही जे परमात्म तत्व आहे त्याचं आकलन होण्यासाठी आपल्याला
हे महाराजांनी सरळ सोप्या भाषेत सांगितलं काय करायला पाहिजे. म्हणून एका राजानं त्यांच्या राज्यात दौंडी दिली की जो उत्तम चित्रकार उत्तम चित्र काढेल त्याला मी बक्षीस देईल, पण चित्र जर उत्तम निघालं नाही तर मात्र त्याला सजा मिळेल. दौंडी दिल्यानंतर गावोगावीचे चित्रकार आले, जे खरे होते ते थांबले, बाकी निघून गेले. मग काय एका चित्रकाराला सांगितलं तुला काय पाहिजे. तो म्हणजे महाराज मला कलर पाहिजे, ब्रश पाहिजे. महाराजांना आज्ञा दिली, सेवकांना प्रधान केलं, जा या चित्रकाराला कलर आणा, ब्रश आणा, अमुक आणा, सगळं त्या सुविधा दिल्या. दुसरा चित्रकाराला तो म्हणे महाराज मी काढतो, तुला अट माहित आहे का. हो माहित आहे अट अशी अशी आहे. तो म्हणे एक काम करा, काय अर्धा बकेट टिकाचं पाणी द्या म्हणे, गोंदाचं पाणी, आणि अर्धा बकेट द्या म्हणे चांगलं पाणी, 15-20 कवळ्या द्या, 15-20 गारगोट्या द्या. राजाला वाटलं हा चित्रकार जे मागून राहिला तो अजून दिसून राहिला, कलर नाही मागून राहिला, ब्रश नाही मागून राहिला, गारगोट्या मागून राहिला, कवळ्या मागून राहिला. ठीक आहे दिल्या. मग काय केलं, त्या राजमहालातला जो एक मोठा हॉल होता त्याच्यामधोमध पडदा लावला. एका इकडे हा चित्रकार, एका इकडे हा चित्रकार झाला. 15 दिवसाचा वेळ दिला. 15 दिवसाचा वेळ दिल्यानंतर जेव्हा चित्र झालं तेव्हा राजा प्रधानासह सेनापती सेवकाचा आला. आल्यानंतर विचारते का काय झालं काय. हो महाराज. म्हणून तो ज्या चित्रकाराला ब्रश मागणे कलर सुविधा पुरवल्या होत्या त्याच्या दालनात गेला. दालनात राजा गेल्यानंतर पाहिलं तर अक्षरशः राम पंचायतांचं चित्र सजीव, राम लक्ष्मण सीता हनुमंत सजीव चित्र. राजाला आनंद झाला. त्यावेळेस राजा म्हणतो अरे आपला दुसरा चित्रकार होता ना, कवळ्या कानकुट्या गोंदाचं पाणी देणार, त्याच्याकडे जाऊन हो. त्याला विचारलं काय रे बाबा तुझं चित्र. हो महाराज. त्यानं सांगितलं हो महाराज या चित्र बघायला. म्हणून राजा दरबारासहित त्याच्या दालनामध्ये गेला आणि विचारलं कुठं आहे तुझं चित्र. तो म्हणे महाराज थांबा, महाराज थांबा. त्यानं सेवकाला आज्ञा केली हा जो मागचा पडदा आहे हा पडदा सरकवा. उपासकांनो काय आश्चर्य. जसा पडदा सरकवला तसंच त्याच्या दालनातल्या भिंतीवर राम पंचायतांचं तेच चित्र स्पष्टपणे राजा पाहून राहिला आणि पहिल्या चित्रापेक्षा सजीव दिसून राहिलं. तेव्हा राजा म्हणतो का रे बाबा चित्रकार तू हे एवढं चांगलं चित्र कधी काढलं. तो म्हणते राजाने चित्र काढलंच नाही. मग काय केलं. 15 दिवस माझा एकच धंदा होता. हे जे भिंत होती पडदा, ही जे भिंत होती ते त्याच्यावर मी पाणी शिपडत होतो. तुम्ही दिलेल्या गारगोट्या कवळ्यानं नुसतं 15 दिवस भीत खालून वरपर्यंत डाव्या बाजू उजव्या बाजूपर्यंत नुसतं घासून गुडगुडी चकचकीत केलं. महाराज तुम्ही जे चित्र पाहून राहिले ते मी काढलेलं नाही, त्या चित्रकाराचं चित्र याच्या प्रतिबिंब पडलं ते अत्यंत त्यापेक्षाही तेजस्वी आहे. मित्र हो दृष्टांत संपला. सांगायचं तात्पर्य असं होतं त्या भिंतीवर जो काळोख होता त्या भिंतीवर कलरचा पडदा होता तो यानं घासून स्वच्छ पातळ नितळ चकचकीत केला. तोच पडदा या हृदयात आहे. मानव प्राण्याच्या हृदयात पडदा आहे. हा जोपर्यंत आपण चकचकीत कशानं होईल. तिथं काही कवड्यानं घासत तुम्ही तुमच्या सत्कार्यानं, तुमच्या सत्संगानं, तुमच्या वर्तनेनं, तुमच्या वागणुकीमुळे होईल. त्याच वेळेस हे सर्व ऐकून या पडद्यावर प्रतिबिंब पडेल. म्हणजे तुमच्या परम तत्वात ते विलीन होईल. हे शिवात विलीन होईल. जीव शिव याच्यामध्ये विलीन होईल. हे महाराजांनी या दृष्टांतातून सांगितलेलं आहे. आता बरेच वेळा आपण एक नामस्मरणाबाबतीत सांगायचं झालं सर्वप्रथम श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीतेच्या 8व्या स्कंदातील 3ऱ्या अध्यायात 8व्या स्कंदातील 3ऱ्या अध्यायात भागवत पुराणाचा जन्म झाला.
आणि उपासकांनो, आपण हे सर्व हत्तीची आपल्याला कथा सर्वांना सर्वश्रुत माहीतच आहे की काय झालं. आता मला सांगा, ज्यावेळेस ही सृष्टी निर्माण झाली त्यावेळेस फक्त मानव प्राण्यालाच जाण जाणण्याची क्रिया असणारं इंद्रिय मन बुद्धी दिलं. बाकी जगातल्या पशु पक्षी किडे माकोळे यांना, वृक्ष कृमी कीटक यांना कोणालाच नाही आहे, संवेदना नाही आहे, हे दिलं. आणि आता बघा, गजेंद्र मोक्ष नावाचा हा जो भागवत पुराणात अध्याय आलेला आहे त्यामध्ये कथा, ती कथा यासाठी सांगणं आवश्यक आहे. एकतर हत्ती हा प्राणी सर्व प्राण्यात बलाढ्य होता आणि तो त्याच्या कुटुंबासह विहारामध्ये जल क्रीडा करत असताना मगरीनं त्याचा पाय धरला. मगरीनं पाय धरल्यानंतर त्या गजेंद्र नावाच्या हत्तीकडून जेवढं शक्य होईल तेवढं त्यांनी त्याचा स्वतःचा पाय सोडवण्याचा प्रयत्न केला, पण पाय सुटल्या जात नव्हता. त्याचे जे परिवार होता त्यांनी सुद्धा प्रयत्न केले, ते सुद्धा व्यर्थ ठरले. शेवटी आत्यंतिक वेदनेनं तो प्राणी आत्यंतिक वेदनेनं परमात्माची आळवणी करून, आणि काय आश्चर्य, प्रत्यक्ष भगवंताला येऊन त्या गजेंद्राचा पाय त्या मगर मिठूतून सोडावा लागला. दृष्टांत संपला मित्र. आता ज्याला जाणं जाणण्याची क्रिया असणार इंद्रिय मन आणि बुद्धीच नाही, त्या प्राणी जर आत्यंतिक वेदनेनं जेव्हा तो हे होतो त्यावेळेस तो निर्वाच्य म्हणा प्रभू परमात्म्याची याचना करतो, आळवणी करतो, आणि तो येऊ शकतो. तर तुमच्या माझ्या सारख्या दोन हाताच्या दोन पायाच्या भगवून परमात्मा आपल्या माणसाला जर काही दुःख किंवा काही झालं आणि खऱ्या अर्थाने जर आपण त्या भगवंताची खऱ्या अर्थाने जर प्रार्थना केली तर या कलियुगातही तो आपल्या दुःख निवारण्यासाठी तत्पर आपल्या समोर हजर राहील. याची ग्वाही या समस्त आध्यात्मिक धार्मिक याच्यातले जेवढे साधू संत ऋषी मुनी महात्मे त्यांनी सुद्धा दिले की नाही बाबा येईल. आता तसंच त्यांनी सांगितलं आतापर्यंत की ध्रुव बाळांना एवढी अढळ निष्ठा होती की त्याला कायमचं अढळपद प्राप्त झालं. भक्त प्रल्हादांनी सततच्या नामस्मरणाने भगवंताला म्हणजे प्रत्यक्षात विष्णूला या येऊन त्याला दर्शन द्यावं लागलं. हे जर त्या त्या युगात द्वापर युगात त्रेतायुगात जर झालं, सतयुगात झालं, कलियुगात सुद्धा येऊ शकते. युग बदलले पण ते मात्र संपूर्ण हेच. आता बरेच जण म्हणतात कुठं आहे देव, कोण म्हणजे देव आहे. हो, देव डोळ्याने दिसत नाही, परंतु देव आहे यासाठीच ते दृष्टांत सांगण्याचं तात्पर्य की पुढं सिद्धांत त्याचा काय अशा प्रकारे होऊ शकते, तात्पर्य काय, सार काय हे सांगता येईल की त्यासारखं नामस्मरण चिंतन मनन करणं आवश्यक आहे. मित्रांनो, आपल्याला मी राजसंत गुरुमाऊंची गुरुपरंपरा सुद्धा सांगितली, त्यानंतर त्यांची वाङ्मयी परंपरा सुद्धा सांगितली. ग्रामगीतेच्या पार्श्वभूमीमध्ये ग्रामगीताची निर्माण करण्याची दृष्टी कशी झाली, दृष्टिकोन काय होता, दृष्टांत कधी झाला, तारीख वार मास हे सर्व सांगून ग्रामगीता सुरुवात कधी झाली लेखनाची, त्यानंतर आपलं प्रकाशित कधी झाली, विमोचन, आणि आता साधारण किती वर्ष झाले हे सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे आता भगवद्गीतेमधील 8वा अध्याय पुरुषोत्तम मास यामध्ये गोपाल कृष्ण सांगतात, अंतकाले च मामेव स्मरणत्या कलेवरम यम प्रयाती समदभाव निस्त्रया संशया नास्त्रया संशया. पार्था, अंतकाळात माझं नामस्मरण करताना जो प्राणी ध्येय ठेवतो तो माझ्यात एकरूप होतो यात तीळ मात्र शंका नाही. पण कौरव पांडव आणि श्रीकृष्ण हे सख्खे आते भाऊ मामभाऊ हे लक्षात घ्या. त्यावेळेस भीम नेहमी कृष्णाशी नेहमी काही ना काही बोलत राहत होता. कृष्णा, तू म्हणतो अंतकाळात नामस्मरण करताना आमचं मरण कधी आहे,
कोण्या ऋतूत आहे, कोण्या दिवशी आहे, कोणत्या प्रयोग आहे, हे आम्हाला काय माहित. लक्ष घ्या आणि स्मरणात ठेवा उपासकांनो. त्याचं उत्तर द्वापार युगात भगवान गोपाल कृष्णानं दिलं नाही, कलियुगात 12व्या शताब्दीत ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरी दिलाय. काय सांगतायत लक्षात घ्या. तस्मात कालेषु दुर्वेणु मम अनुस्मरण. तस्मात म्हणजे अर्थात प्राकृत भाषा. तस्मात म्हणजे अर्थात कालेषु दुर्वेणु सदा सर्व काळ अष्ट प्रहर रात्रंदिवस चालता बोलता उठता बोलता नामस्मरण कर. मृत्यू केव्हा आला तरी चालेल, माझ्यात एक रुपयात शंका नाही. याचं उत्तर द्वापार युगाचं कलियुगात ज्ञानेश्वर माऊलीनं दिलं. म्हणून आज यासाठी महाराजांनी जे सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान हे दोन स्तंभ आपल्याला सर्वांना दिलाय मित्र. ते आपल्या भल्यासाठी, चांगल्यासाठी, आपलं जीवन यापन करण्यासाठी. पण आपण भुललेलो आहोत, त्यापासून दूर जात आहोत. कारण या कलियुगामध्ये जबाबदारीनं बोलतोय. या कलियुगामध्ये प्रत्येक गावागावातील प्रत्येक घरात शकुनी आणि मंथरा निर्माण झालेली आहे. त्यामुळे महाराजांना तेही वाटत होतं. महाराजांनी जेव्हा ही ग्रामगीता ग्रामनाथांना अर्पण केली त्यावेळेस या देशातील खेड्याला महत्व दिलं, गावाला महत्व दिलं. गावा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परिषा, गावची गाव तसा होई देशा. महाराज सांगितलं गाव हा विश्वाचा नकाशा आहे, गावावरून देशाची परीक्षा होते. म्हणून काय करावं, तुम्ही गावामध्ये कोणते काम करा. सद्भक्तांना सर्व लोकांना सांगितलं काय काय कसं करायचं हे सर्व या ग्रामगीतेच्या 41 अध्यायामध्ये महाराजांनी सांगितलं की तुम्ही कसं राहायचं, कसं वर्तन करायचं, काय करायचं, कोणाच्या हाकेला जाऊन राहायचं. नाही तर मग हेच होईल की बाबा इथं 29 तारखेपासून समर्थ सद्गुरू बाळकृष्ण महाराजांच्या पुण्यस्मरण सोहळ्याला सुरुवात झाली. उद्या कार्तिक पौर्णिमा 5 तारखेला काला आहे. महाप्रसाद घेऊन हात पुसून घरी गेला झाला आपलं. नाही नाही मित्र हो, नाही. राजसंत गुरु माऊली म्हणतात गावागावाशी दाखवा भेदभावा समज मिटवा, उद्या ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्यामध्ये जागवा. म्हणजे काय, गावागावाने जागवा म्हणजे काय करायचं, गावातल्या प्रत्येक माणसाने काय करायचं, तर गावामध्ये घरातील कलह असो, जातीतील वैमनस्य असो, का धर्मातील वितंडवाद असो, याच गावातील सर्व लोकांनी एकत्र बसून एकीने सामोपचाराने त्याचं निवारण करायचं. हे महाराजांना अभिप्रात होतं. गावातून जाताना कोणाच्या घराचा वटा रस्त्यावर पुढे आला, तिथून बैलबंडी कशी जाईल, वाहन कसं जाईल, त्यालाही समजावून सांगायचं. हे सुद्धा महाराजांनी याच्यामध्ये भूवैकुंठ अध्यायामध्ये हे सुद्धा महाराजांनी समजून सांगितलं. हे खऱ्या अर्थाने आपलं आता सर्वांचं कार्य आहे. त्याचप्रमाणे आता या ग्रामगीता पवित्र मौलिक ग्रंथामध्ये जीवन शिक्षण हा अध्याय आहे. त्यामध्ये महाराजांनी लिहिलाय शिक्षणाच्या बाबतीत. मुलगी बहु शिकली शाळे मागाडी, परी स्वयंपाक न करता येई घरी, काय कामाची विद्या चातुरी, कामा विन लंगडी ती. बाबा मुलगी तिकडे खूप शिकली असं, ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत, पण तिला घरी स्वयंपाकात आईला हातभार लावता येत नसत तर काय कामाचं, काय होईल, हे सुद्धा सांगितलं महाराजांनी. आणि पुढं सांगितलं की बाबा अशिक्षित स्वयंपाक करून खायची, सुशिक्षित चने फाकी, दोघासन घालता वंदाई, काय कामाची विद्या चातुरी, काही नाही. हे तो शिक्षण गेले मागील युगीला, पुणे आता याच्या शिक्षणाची गरज नाही. आता या देशाचा युवक जवान तरुण कष्टिकाने बलवान झाला पाहिजे, हे शिक्षण आवश्यक आहे. म्हणून महाराजांनी याच अध्यायामध्ये हे म्हटलं, या कोवळ्या कळा माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष. हो, महाराजांनी हे सांगितलं हे खरं आहे की या कोवळ्या कळ्यामध्ये लहान लहान मुलांमध्ये हे येऊ शकतात. एवढे सत्पुरुष दडलेले आहेत, त्याचं जर हे झालं पुढं तर हे निर्माण होऊ शकतात. पण केव्हा, दुसऱ्या अध्यायामध्ये बाबाजींना त्याला शिकवून आला. गुरुजींना म्हटलं, गुरुजींनी असे डावे धडे आपला आदर्श ठेवले पुढे, गुरुजींनी असे डावे धडे आपला आदर्श ठेवले.
पुढे म्हणजे महाराज ते सांगतात का तुम्ही तुमचे जर पोरं शाळेत असते तर तुम्ही कसं शिकवलं असतं स्वतःच्या पोराले, तसे हे जरी पोरं आहे म्हणून महाराजांनी लगेच शिक्षकांना सांगितले की गुरुजींनी ऐसे डावे धुले आपुला आदर्श ठेवून पुढे विद्यार्थी तयार होता चौकडे राष्ट्र होई तेजस्वी, राष्ट्र होई तेजस्वी. आता पुन्हा प्रश्न आला. आता ग्रामगीतेतला ओवी जशा आहे तशाच सांगणं, त्याचाच अर्थ सांगण्यापेक्षा टीकात्मक परीक्षण करणं थोडं मला बरं वाटते. आता महाराजांचं असं म्हटलं, आता तुमच्या माझ्या घरातला पोरगा उत्तम मुलांना पास झाला, त्याचा राष्ट्राशी काय लेणं देणं आहे, घराशी नाही. अमुकाचा पोरगा कलेक्टर झाला तमुकाचा तमुक झाला, पण नाही. महाराज म्हणतात जाणावे ग्राम हे मंदिर गावातील जन सर्वेश्वर पूजा त्याची समग्र हाची विचार निवेदावा. जाणावे ग्राम हे मंदिर, गावच हे तुमचं मंदिर आहे. गावातील जन म्हणजे गावातील सर्व लोक, सर्वेश्वर म्हणजे परमात्मा आहे, भगवंत आहे, प्रभू आहे. मग हाची विचार निवेदावा हे जेव्हा सांगितलं तेव्हा त्याच्या मागे हाच उद्देश होता की एकोप्यानं गावात कसं हे या शिक्षणाच्या माध्यमातून लहान मुलापासून हे केलं. आणि जेव्हा ग्रामगीतेवर प्रवचन करत असताना कोणताही प्रवचनकार असो, तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता या अध्यायात जीवन शिक्षण या अध्यायावर जेव्हा बोलतो त्यावेळेस सर्वात आधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य महात्मा फुले या तिघांचे कार्य, त्यांनी केलेलं कार्य त्याचा उल्लेख करणं जरुरीचे ठरते. कारण 18व्या शताब्दीमध्ये जर मुलीच्या शिक्षणाची शाळाच उघडली नसती सावित्रीबाईनं, तर या देशातली कोणतीही भगिनी, कोणतीही माता राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर झाली नसती. तर सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चौथ्या युगाच्या आरंभापर्यंत स्त्रीचं चूल आणि मूल आणि स्वतःच्या घराचं उमरण त्याच्या बाहेर जायची ताकद नव्हती. म्हणून या जीवन शिक्षण ते आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये या देशातील प्रिलिमिनरी एज्युकेशन, प्रायमरी शिक्षण सक्तीचं केलं. तर त्यांना कल्पना होती जोपर्यंत प्रायमरीचं सक्तीचं शिक्षण केल्यामुळे सर्व प्रायमरी, नंतर मिडल स्कूल, त्यानंतर हायस्कूल, त्यानंतर पदवी, त्यानंतर पदव्युत्तर पदवी आणि त्यानंतर डेझर्टेशन, PhD thesis, म्हणजे हे शिक्षण पूर्ण झाल्यास त्या विद्यार्थ्याला शिक्षणामुळं चालण्या बोलण्याची, लोकांशी समाजात राहताना घरावाल्याशी, शेजाऱ्याशी कसं बोलायचं, काय करायचं याच गुण येईल. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये त्याची एक शक्ती निर्माण, विद्वत्ता निर्माण होईल. हे महाराज बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या बहिष्कृत भारत आणि मूकनायक या दोन पाक्षिक 18व्या शताब्दी या दोन पाक्षिकामध्ये त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या दोन्ही पाक्षिकाचं स्लोगन होतं. म्हणजे शिक्षण घ्या, शिक्षण घेतल्यानंतर लोकांशी कसं वागायचं याची तुम्हाला पात्रता येईल आणि म्हणजेच संघटन होईल. आणि संघटन केल्यानंतर संघर्ष करा. तेव्हा बाबासाहेब म्हणतायत लक्षात घ्या, संघटन करा म्हणजे संघटित तुम्ही झाले म्हणजे रस्त्याने चालताना तुम्हाला कोणतं एखादा गलित गात्र असेल, दुर्बल असेल, त्याच्यावर अन्याय अत्याचार ते करू नका, तो संघर्ष करू नका. तर जिथे अन्याय अत्याचार होत असेल त्याच्या विरोधात तुम्ही संघर्षाला उभे राहा. ही बाबासाहेबांची कल्पना होती. आणि हे सर्व त्रयीचं या जीवन शिक्षण अध्यायामध्ये राष्ट्रसंत गुरु माऊली यांनी अधोरेखित केलेला आहे. आता जवळजवळ आपण 1.5 तासापासून या ग्रामगीतेच्या प्रवचनाचा आस्वाद घेत आहे आणि
जेथपर्यंत हा माझा आवाज जात असेल ते सुद्धा जरी इथं नसेल. आता अध्यात्मामध्ये दोन प्रकार आहेत. एक प्रकार असा आहे असते पण नसते आणि नसते पण असते. ते मी आपल्या माहितीसाठी या श्री क्षेत्र वरखेड येथील गावातील सद्गृहस्थांसाठी सांगून देतोय. आता असते पण नसते आणि नसते पण असते म्हणजे नेमकं काय. आता इथे जे बसलेले आहे हे असते, पण जे कोणी नाही आहे इथं ते इथं नसते. आता इथं बसलेल्यापैकी जे सद्भक्त बसलेले आहे त्यांच्या पैकी काही जणांचं लक्ष जोडीले पाणी पाजलं असेल काय, त्यानं ते सोंगून ठेवलं सोयाबीन, त्याची गंजी झाकली असेल काय, याला म्हणतात इथं असते पण नसते. आता माझा आवाज ज्या लोकांपर्यंत जातोय त्या माय माऊली घरात स्वयंपाक तरी करून राहिले असेल, भाजी करून राहिले असेल, दाटून करून राहिले असेल, किंवा कोणी पाणी भरत असताना ऐकून राहिला, तो इथं नसते पण या कार्यक्रमात असते, त्याचा लाभ घेतले. हा सर्वात मोठा भेद मी आपल्या समोर सांगितला आहे मित्र. म्हणून मला हेच म्हणायचं आहे की आपल्या पुण्य नगरीमध्ये आपण जेव्हा कार्यक्रम करतो हे भाग्य, हे सुद्धा भाग्यात पाहिजे. या गावातला मी एक लहानसा आपल्यासारखा एक किंचित सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान, काकाश्री अंबादास काका बसलेच आहे आमच्या समोर बसल्या इथं. हे नव्हतं इकडे प्रार्थना, ते हसून राहिले, आम्ही इकडे धिंगामस्ती करून राहिलो. बंद नसताना नॉनस्टॉप 2 तास नाही 3 तास सर्व अध्यात्मात बोलतो, वारकरी संताप बोलतो, बाबावर बोलतो, भजना पूजनही करतो. म्हणजे महाराजांच्या या कार्यामध्ये हे वर्णन म्हणजेच भाग्य कुणाला लाभे असे सतुग्न कार्या वेळ जात असे. हे सुद्धा कधी न घडते रसना दिनता जो जो भेटे त्याच नम्रता महाराजांनी दिल्याप्रमाणे आज इकडे वर्णन की खऱ्या अर्थानं साधी गोष्ट आहे. न्यूट्रॉन अणुबॉम्बचा एक अणू तो जितक्या स्क्वेअर किलोमीटर मध्ये रिॲक्ट होतो, कार्य करतो, त्याच्यापेक्षा असं विज्ञान सांगताय, असं त्याच्यापेक्षा जास्त परिमाणात ज्या गावात हे महापुरुष होऊन गेले त्या गावात ते रस्त्यानं फिरत असताना त्या गावच्या रस्त्यातील धुळीच्या एक एक कण त्या अणुबॉम्बच्या एका कणापेक्षा जास्त रिॲक्ट होतो. हे सुद्धा अध्यात्मामध्ये सर्व धर्मपंथ संप्रदायानं मान्य केलेलं आहे. आणि आपल्या गावात सद्गुरू आहे. उपस्थित उपासकांना पुन्हा अजून थोडं लक्ष देऊन ऐका. आपण ऐकून राहिले 3 प्रकार आहे. एकाचं नाव गुरु, दुसऱ्याचं नाव श्री गुरु, तिसऱ्याचं नाव सद्गुरु. गुरु म्हणजे आपल्याला शिकवणारे शाळेतले शिक्षक सुद्धा आपले गुरु आहेत. येथपर्यंत ठीक. त्याच्यानंतर आपण जर दुसऱ्या गावले गेलो, रस्त्यावर थांबलो, जिथून चौफुली आहे तिथं ज्याला कोणाला रस्ता विचारला तो सुद्धा आपला गुरु असतो. कारण का आपल्याला इच्छित स्थळी जाण्याचा रस्ता त्यानं आपल्याला मार्गक्रमण केला असतो, दाखवला असतो. पण मित्र हो, तिसरा आणि सर्वोच्च प्रकार सद्गुरु हा प्रत्यक्षात परमात्म्याचा अंश असतो. चैतन्य शक्तीचा पुरेपूर भरलेला महासागर असतो. आणि आज त्याच सद्गुरु आळतुजी महाराजांच्या पावन क्षेत्री त्यांच्याच 104व्या पुण्यस्मरण सोहळ्यातल्या 7व्या दिवशी याच गावच्या एका साध्या पामराला त्यांच्याच स्टेजवर ग्रामगीतेवर पारायण करण्याची, सर्व धर्मसंत संप्रदायाच्या प्रत्येकाविषयीची माहिती उद्घृत करण्याची आज्ञा द्यावी किंवा तेवढं भाग्य लाभावं. हे खरंच मी खरोखर भाग्यही न ठरता खरोखर भाग्याचा आहो असं मला वाटते. आता त्यानंतर आपण पुन्हा
हेच पाहत असताना महाराजांनी दिलेल्या या ग्रामगीतेमधील अध्यायातील एक एक अध्यायाचा आपण अंत्यसंस्कार झाला, ऋतुसंस्कार झाला, विवाह मुहूर्त झाला, आपला संसर्ग प्रभाव झाला, प्रयत्न प्रभाव झाला, विवाह मुहूर्त झाल्यानंतर देवदर्शन झालं, आपलं 41वा अध्याय अध्यात्म महात्म्य तो सुद्धा आपल्याला हे करण्यात आला. त्यानंतर वैवाहिक जीवन सुद्धा झालं. आता राष्ट्रांत गुरु माऊलींनी मयूरोन्नतीच्या अध्यायामध्ये आपल्या मातोश्री पूज्य मंजुळा माता यांचं प्रतिमा ठेवून सांगितलं आहे. याच गुणी मातृदेव वेदाने आरंभीच केला गौरव, नाची खाण पुर मातृदाती म्हणून. महाराज सांगतात, तिच्या ती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, ऐशी वर्णिनी मातेची थोरवी शेकडो गुरुविनी थोर. जणू आपलं बालका मातेचे बालकावरी संसार, गर्भापासून तिचे संस्कार. म्हणजे हे जे महाराज सांगतात मातेचं मुलाचं हे पूर्ण सांगितलं आणि सर्वांचं सांगितलं की रामाची आई असो, शिवाजीची आई असो, जिजाई महाराजांची आई असो, आपल्या सर्वांच्या माय माता असो, जनसामान्यापासून ऋषीमुनी महात्म्या पर्यंतच्या त्यांनी जर त्यांच्या पुत्रावर असं शिक्षण हळद वळण चांगलं दिलं म्हणूनच ते महात्म्य ठरले. आणि हे लक्षात घ्या, तुम्हाला सांगायचं, जे दुसऱ्यासाठी जगतात, कार्य करतात आणि दुसऱ्यासाठी मरतात, त्यांचे फोटो या जगात मंदिरात, मस्जिदमध्ये, चर्चमध्ये, मोठमोठ्या सभागृहात, पवित्र ठिकाणी लावल्या जातात. मित्र, तुमचे आमचे फोटो वर्त गेल्यावर 13वीच्या दिवशी मंडपात ठेवते, जेवण झाल्यावर आपला पोरगाही घेऊन जाते आणि 14व्या दिवशीपासून त्याच्या घरातल्या घरी फोटो पडते, तो कधीच दिसत नाही. म्हणून आता तरी मला आपल्याला विनंती करावयाची आहे, ज्या सत्पुरुष महात्म्याचे थोर पुरुषाचे फोटो या देशभर विश्वभर लागतात, तसं कार्य करणार. जीवन दिलं आहे ना आपल्याला, चालता बोलता उठता बसता हातापाय. असं म्हणत नाही आपण ते फार मोठे पैसेवाले श्रीमंत नाही, पैसा लुटून देऊ, पण कमीत कमी आपल्या घरासमोर येणारा याचक, भिकारी नाही म्हणत, याचक असो की जनावर गाय असो, कुत्र असो, कमीत कमी पाणी एक पुडी अर्धा कोणतरी लावा, तेच वर असेल. कारण पाप पुण्य नावाची संकल्पना या पृथ्वी तलावर कुठंच नाही. पाप म्हणजे बेसमेंट, तळमजला नाही, आणि पुण्य म्हणजे स्वर्ग अजिबात नाही. हे सर्व संत आणि असंत गुरुमावळी सांगतात. काय पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडन. म्हणजे मित्र, पुण्य परोपकार सांगितलाय. आपल्याकडून जे चांगलं दुसऱ्याचं होते परोपकार, ज्या ज्या बाजू तन मन धनानं ते करा. आणि पाप ते परपीडन. परपीडन म्हणजे असं, ह्या माय घरापासूनच जाते काय, अन्नातून गाई सोडते काय, ढोर सोडते काय, कर्ण हलवायचं काय, जाऊ दे त्याच्या 3 दिवसाच्या गाईच्या वासराचं पाय मोडून देणं, हे परपीडन. पाप ते परपीडन हे शुद्ध भाषेत राष्ट्रसंत गुरुमाऊली सांगून गेलेले आहे. म्हणून मित्र, आता आपला सर्वांचं कर्तव्य हेच आहे की राष्ट्रसंतांचं वाङ्मय हे कसं प्रसारित प्रचारित, त्याचा प्रसार प्रचार कसा करावा याविषयी लक्षात घ्या. हो, आपण तीर्थछत्री गेलो, वडखेडला 8 दिवस थांबलो, 8व्या दिवशी महाप्रसाद झाला, काला झाला, गेलो. आपल्या घरी ग्रामगीता आहे का? आपल्या घरी भजन संग्रह महाराजांचे आहे का? आपल्या घरी अनुभव प्रसाद भजनावाली किंवा अभंग गाथा आहेत का? कमीत कमी. आणि हे जर घरी गेलं, एका घरात जरी ग्रामगीता असली तर एका घरात 5 जण असते, एका घरात 5 असते, 5 जण शिक्षित होतात, सुशिक्षित होतात. कारण का महाराजच सांगते का ही ग्रामगीता कशासाठी आहे. ग्रामगीता नव्हे महाराजांशी वाचता वाटतावी, जनाशी समूळ बदलावी जीवनाशी, अर्थ घेता मानसी तिचा, ही नव्हे फुले टाकण्याची,
ही समजतो आम्ही ग्रामाची उद्धार दृष्टी, या युगाची संजीवनी बुटी समजतो आम्ही राजचंद्र गुरु माऊली ग्रामगीतेला म्हणतो. त्याच्यामुळे अक्षर कुकून फुलं वाहिण्याचा काही प्रयत्न नाही. स्त्रिया मुले होतील आदर्शपूर्ण वाचता वळखता ग्रामगीता. आता मित्रांनो, मला महाराजांना आणि महाराजांचं एक होतं, इथं बसणाऱ्यांना ज्यांना महाराजांचा सहवास लाभलेला असेल, त्यांच्या वाङ्मयात नाही लाभला पण वाङ्मय वाचलेलं असेल, महाराजांना कोणीही जरी प्रश्न विचारला, भारतातच नव्हे, मलेशिया, थायलंड, जपान, ब्रह्मदेश, श्रीलंका, जिथे जिथे महाराज गेले त्यावेळेस कोणीही जरी महाराजांना प्रश्न, महाराजची पत्रकार आप कौन है, आप कौन है, महाराजांचं एकच वाक्य होतं, मैं आपके सरी का दो पैर दो हाथ दो आंख वाला इंसान हूं. हे महाराज उभ्या हयातीत जगभर सांगत गेले, पण महाराजांनी कधी मी कोण आहे हे सांगितलेलं नाही. आणि मी ज्यांना याची जाणीव आहे, हे मलाही माहिती नव्हतं. मग कागच्या मी अमरावतीत राहून काग येथील श्रीमान पंढरीनाथजी धुंगळे यांच्या घरी लावलेल्या राष्ट्रसंत गुरुमाऊलीच्या मय कौन या फोटोचं मी अमरावतीवरून त्यांच्या मुलाच्या मार्फत, त्याच्या सुनेच्या मार्फत व्हॉट्सअपवर घेतलं. आणि मात्र त्या दिवशीपासून मी जबाबदारीने सांगतो उपासकांनो, महाराजांनी जे सांगितलं, मैं आपके सरी का दो पैर दो इंसान, दो हाथ दो आंख वाला इंसान है, ये सब झूठ है. प्रत्यक्षात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या कलियुगातील भगवंताचा अवतार होय. हे मी नाही सांगून राहिलो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वतः कोण्या तारखेला कुठं सांगितलं हे सांगितलं. ज्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जुलै 1955 थायलंड मध्ये श्रीलंका जपानच्या दौऱ्यावर गेले, त्यावेळेस मोठमोठे विद्वान प्रचारक तिथं होते. ते जेव्हा सांगत होते, विचारत होते, त्यावेळेस महाराज हसून थेच वाक्य, मैं आपके सरी काय तो हात तो पैरवाला इंसान नाही रे बापो. आणि यासाठी तुम्हाला द्वापार युगात मी नेणार. द्वापार युगात जगात जेवढे संत जेवढे झाले, महापुरुष झाले, जेवढे धर्मपंथ संप्रदाय झाले, त्याचे संस्थापक असो, प्रेषित असो, धर्म निर्माण करणारे असो, त्यांनी सुद्धा काय सांगितलं, मी देव आहे असं सांगितलं कोणच नाही. येशू ख्रिस्ताने सांगितलं मी प्रेषित आहो. मोहम्मद पैगंबरांनी सांगितलं मी प्रेषित आहो. पण द्वापार युगात एकटाच योगेश्वर गोपाल कृष्ण सांगितलं, हो मी स्वतः देव आहो. द्वापार युगामध्ये सांगितलं. त्याचं उदाहरण देतो. महाभारताचं युद्ध संपल्यानंतर आपापलं कौरव पांडव सैन्य आपापल्या शिबिरात गेलो. तेव्हा पांडव बसले असल्यानंतर युधिष्ठिर म्हणते, बाजूला किती रे भाग्यवान तू की प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडातून तुला 18 दिवस श्री गीतेचं तुला अध्ययन करायला मिळालं, तर आम्हाला त्याचा सार सांग. नेहमीच्या खट्याळ, भीम हा खट्याळ होता, पाहिजे अर्जुना श्रीकृष्णाला तुला 18 दिवस लावले, तू आम्हाला 19 दिवस लावशील. त्यावेळेस अर्जुन म्हणते, दादा श्रीकृष्णानं मला जे 18 दिवस श्री गीतेचा उपदेश केला, तो मी फक्त 2 वाक्यात सांगतो. ऐका मराठीतलं वाक्य. हे वाक्य पाहायचं असेल तर भागवत पुराणात जेव्हा संपते भागवत, ते शेवटी 2 वाक्य दिसत तुम्हाला. जे जे दिसे ते अन्न नसे, जे जे दिसे ते अन्न नसे, ते एकची असे आणि स्वयं मीच असे. आता तुम्हाला जे दिसते तुमच्या या दृष्टीतून, चर्मदृष्टीतून, गाय दिसून राहिली, घोडं दिसून आलं, कुत्र मंदिर दिसून आलं, माणूस दिसून आलं, जे जे दिसे ते अन्य नसे, ते सर्व एकच आणि ते स्वयं मीच असेल आणि ते सर्व मीच आहे, हे गोपाळ कृष्ण सांगतोय. आणि राष्ट्रसंत गुरु माऊली ऑगस्ट 1955 सांगतायत. आता मी महाराजांची ग्रंथ साहित्य संपदाही सांगितली, त्यांची गुरु परंपराही सांगितली. आता मी सांगतो, महाराज म्हणतात
मैं कौ हूँ, अखिल विश्व के मेरे आत्मस्वरूप भाई बहनों, मेरा नाम है टुकड़ा दास। हमेशा छोटे बड़े टुकड़ों को जोड़ जोड़ कर पूरा बनाने की कोशिश में ही मैं रहता हूँ। मेरे लिए नहीं साक्ष्य है, मैं साक्षी का भी साक्ष्य हूँ। सर्वज्ञ हूँ, सर्वत्र हूँ, साक्षी निश्चल वेद हूँ। उपासकांनो, येथपर्यंत ठीक आहे. महाराज सर्वज्ञ हूँ, सर्वत्र हूँ, मैं साक्षी निश्चल वेद हूँ, मैं सबका हूँ, सबके लिए हूँ, अध्यक्ष हूँ मैं विश्व का। विश्व मेरा कार्य है, फिर भी न मुझमें विश्व है। आश्चर्य है, है लाख सालों की उम्र मेरी, है लाख सालों की उम्र मेरी, जब इस दिशा से मैं चला, चाहे तनु बदले मगर उद्दिष्ट से मैं ना डला। पहले भी मैं था, आज भी मैं हूँ, आखिर भी मैं हूँ। माया रूपी है क्षेत्र सब, जिस क्षेत्र को मैं जानता, सन्मात्र हूँ, चिन्मात्र हूँ, आनंदमय स्वयं में हूँ। मैं साक्षी निश्चल देव हूँ, मैं साक्षी निश्चल देव हूँ। मित्रों, बस मेरा परिचय यही है. याच्यामध्ये जे दोन वाक्य आले, सन्मात्र उचित मात्र, यासाठी पुन्हा आपल्याला द्वापारयुगात जावं लागेल. गीतेमध्ये सरळ लिहिलाय, ऊर्ध्व मुलं अध शाकस्य प्राहुरे वर्णानी, ज्या झाडाची मुलं वर आहे आणि सुवर्णांकृत फांद्या शाखा खाली आहे, त्या झाडावर वास करणारा तो मीच आहे. भगवान गोपाळ कृष्ण गीतेमध्ये सांगतो, म्हणजे सृष्टीचा निर्माण करतात, सृष्टीचा पालन करतात, संहार करतात, तो मीच. हे जसं या चारही युगामध्ये श्रीकृष्ण होऊन गेला का देव मीच. ऑगस्ट 55 राष्ट्रसंत गुरुमाव सांगते, मैं साक्षी निश्चल देव हूँ. मित्र हो, आपण भूललो, कारण का महाराजच सांगितलं, आप कौन है म्हटलं, आपके शरीर का दो पैरों का दो हात वाला इंसान नेहमी सांगायचं. शेवटी महाराजांना हे कबूल करावं लागलं, सांगायला लागलं मी कोण आहे म्हणून. आता जरी आपण राष्ट्रसंतांच्या या पवित्र कार्याला प्रत्येकाने हातभार लावला, कसे आमचे ज्येष्ठ बंधू ग्रामगीताचार्य श्री विजयदादा रामचंद्रजी बोके यांनी त्यांच्या या येत्या 10 वर्षाच्या प्रचारकाच्या प्रचार प्रमुख म्हणून असतातच जिल्ह्याचे कार्य करत आले. म्हणजेच प्रेरणा, ही जी प्रेरणा आहे, अंतस्थ प्रेरणा त्यांना उपजत त्यांच्या आईवडिलांकडून आलेली आहे. मी साक्षात प्रमाण देतो, ते सुद्धा देतो. त्यानंतर माझ्या मागे जे बिरुदावली लावले गेली, कारण ग्रामगीताचार्य याचं सर्वस्वी श्रेय आदरणीय विजयदादा बोके यांना सांगते. हल्ली वाटते मी तर खूप शिकला, अख्खी अमरावती ओळखते, जिल्हा ओळखते, पण नाही. त्यांना हे जसं वाटत होतं का तुझे आई वडील जशा राजे महाराज, तुकडोजी महाराज, सत्यदेव बाबा या परिवारात संपूर्ण नाही होते, तर तुझ्याही काहीतरी रक्तात तू दोषागे आहे, तू ग्रामगीताचार्य झाला पाहिजे, महाराजांचं प्रवचन झालं पाहिजे, कीर्तन वाजवलं पाहिजे, तबला पेटी आली पाहिजे. त्यांनी ते शिकवलं. त्यांच्या हाताखाली मी तबला पेटी शिकलो, भजन कीर्तन हे आलं पाहिजे. म्हणून आता मला हे म्हणायचं आहे, सत्संग जरी क्षण एका वेळेस तुझं पावन होईल. यांनी माझ्यासारखे असंख्य परीक्षा देऊन बसवून परिणामी स्वतःच्या खिशातले 20 रुपये 30 रुपये परीक्षा ती होती त्या काळातली. ढोबळे दादा ते स्वतःच्या खिशातलं का असं बसून, ते स्वतःच्या पैशातून आश्रमातून गाडी चालवता येत नाही, एवढाने घोडे घेऊन तिकडे प्रश्नपत्रिका, ते उत्तरपत्रिका, ते पुस्तक प्रत्येकाच्या घरोघरी घेऊन देत, पैसे नाही दिले तर खिशातून. म्हणून आज त्यांच्या घरी आता हा जो प्रयत्न प्रभाव संसर्ग प्रभाव जे म्हणतो मी त्यांच्या कुटुंबात, तोच आदर्श आहे.
मुलाबाळा सुनाई. म्हणजे मला सांगायचं येत होतं की त्यांनी महाराजांचं कार्य करतो. एक जन्म या गावचा, त्यांचे वडील राजसंत तुकडोजी महाराजांनी ज्या शाळेत शिकले वरखेडला, तिथं दुसऱ्या वर्गातले सहपाठी होते. राष्ट्रसंतांचे वर्ग मित्र होय कैलासवासी रामचंद्र पाटील. म्हणून तिथून सुरुवात होती. आता महाराजांनी भजन प्रभाव लिहिलं. आता भजन प्रभावामध्ये महाराजांनी फार सरळ सोप्या भाषेत सांगितलं. कृष्ण रंगी रंगली मेरा, मेरेचं राजकुमारीचं चित्र या अध्यायाच्या मुखपृष्ठावर घेऊन काय सांगतात. कृष्ण रंगी रंगली मेरा, राज्य वैभव वाटे कचरा, घराघरा लागला गळा तिच्या प्रयत्न भक्तीचा. आणि मग महाराज सांगतात भजन प्रभावात बाबा रे, लग्नाच्या मंगलाष्टकाच्या ठिकाणी जर तुम्ही दुःखाच्या स्वराचे आलाप आलापले तर चालन काय? नाही हाकून देईन काय ते लोक नवरीचा बाळ. किंवा स्मशानात गेल्यावर तिथं राहिलं हे सांगणं त्यांचं बघ, तिथं पोवाडे गायले तर जमत काय? नाही ना. म्हणून महाराज सांगतात वीरश्री गुरुला भजन आणि या विश्वाच्या पाठीवर एकच महात्मा होऊन गेला महामानव, मानवतेचा पुजारी, स्वातंत्र्य योद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्यांनी स्वतः 150 वर्षाच्या आपल्या सत्तेच्या विरोधात तत्कालीन मध्य प्रांत, आता जे सगळे 60 वर्षाच्या वरच्या त्याने मध्य प्रांत माहित आहे, पण थोडा 60 वर्षाच्या खालच्या उल्लेख करतो. मध्य प्रांत म्हणजे आताच्या मध्य प्रदेशचा भाग, छत्तीसगडचा भाग, तेलंगणाचा भाग, आंध्रचा भाग, कर्नाटकची सीमा, हा होता मध्य प्रांत. त्यावेळेस त्यांनी आपल्या वीरश्री पूर्व खंडेरी भजनात अब काय को धूम मचाते हो दुआ कर भारत सारे, आते है नाथ हमारे, झाड़ जरूले शस्त्र बनेगी भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बाप बनेंगे आते है नाथ हमारे. या वीरश्री पूर्व भजनात तसं त्यांनी सांगितलं उठो जवानो करके बताओ काही नाही के दिन गए, हेही सांगितलं. आणि इतकंच नव्हे तर ऑगस्ट 1942 या स्वातंत्र्य समरात थोडं पाठीमागं राहतो. 8 ऑगस्ट 1942 आताच शिवाजी मैदान, मुंबईला महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई, सरदार वल्लभभाई पटेल, कामराज हे सर्व उच्च नेते काँग्रेसचे यांनी सांगितलं अंग्रेजो भारत छोडो, अंग्रेजो भारत सोडून आपल्याला आदेश दिला. आता नाही तर पुन्हा कधीच होणार नाही, चला तयार. पण झालं काय? 9 तारखेचं सकाळ उठत होत नाही ते सर्व शीर्षस्थ नेते इंग्रज सरकारनं अटक केली. मग काय तर या मध्य प्रांताची संपूर्ण धुरा राष्ट्रसंतांच्या खांद्यावर आली. मी जबाबदारीने सांगतो त्या दिवशी गुरुदेव सेवा मंडळ नावाचं भारतात शाखा मंडळच नव्हतं, आरती मंडळ होतं. मग काय झालं? महाराजांनी तात्काळ बेनोळा, इसबरी, हित्तमगाव, तिथून महाराज यावलीतून मोजरी वरखेडवरून लगेच आपलं शिरसोली, परसोळा, त्यानंतर आपलं तळेगाव, शांती पंथ, खरांगणा, मोरांगणा, ह्या मोरांगणावरून चिमूर, या सर्व गावात प्रत्येकाला बोलवून, कोणाला सभा घेऊन, मीटिंग घेऊन, प्रत्येकाला सांगून या गावच्या उद्या काय करायचं, परवा काय करायचं, अमुक काय करायचं, काय करायचं हे सांगायचं आहे. आणि तारीख लक्षात ठेवा, तो सुदीन उघडला 16 ऑगस्ट 1942 दिवस शुक्रवार, नाग पंचमीचा सण. आणि एकाच दिवशी या सर्व ठिकाणी चिमूर, आष्टी, यावली, वरखेड या ठिकाणी स्वातंत्र्य योद्ध्यांनी, स्वातंत्र्य समरांनी एकच आग्रह उसळला. आणि त्याचं प्रमाण पाहिजे असं तर बर्लिनच्या आकाशवाणीवरून चिमूर हा 15 ऑगस्ट 47 नाही 16 ऑगस्ट 1942 स्वातंत्र्य झालं. कारण का तिथे झेंडा लागला होता भारत देशाचा, म्हणून हे झालं. आता त्यामध्ये या वरखेड नगरीतून कैलासवासी भाऊरावजी परशुरामजी बोके यांच्या नेतृत्वाखाली कैलासवासी रामचंद्र बाजीरावजी बोके होते, हरिभाऊजी देशमुख होते, त्यानंतर शिवराव महादेव बोके होते,
महादेवराव चांदेकर होते, आबासाहेब रगडे होते, हिरवळकर दादा होते, आपलं अग्रवाल होते. म्हणजे जवळजवळ हे सर्व त्या तारखेला आपला खडक्याचा पूल का आपल्या कोणी एवढं होत नाही, पण इंग्रजाचं रसद भेटून जाते. तर कमीत कमी आपण हे जर पूल उडवला तर पुढं इंग्रजाची रसद जाणार नाही या शुद्ध भावनेनं हे सर्व. अजून दादा मला वाटते नाव सुटलं का विजय दादा? अजून ते महादेवराव चांदेकर म्हणजे ते महादेवराव वट्टी होते. तर हे सर्व गेले आणि त्याच वेळेस इंग्रजांच्या सैन्याने त्यांना अटक करून तुरुंगात टाकले. असं गावोगावी आष्टीले पहिला हुतात्मा जो झाला तो आष्टीचा नाही, परसोडीचा नाही, तो वडाळ्याचा होय. रामभाऊ लोहे 22 वर्षाचा पोरगा. आपलं हे गोरे परसोड्याचे होते, पुरुषोत्तमपूर नागपुरे परसोड्याचे होते. गुलाबराव महादेवराव सिरसोलीचे होते. नित्तमरावचे एकाच दिवशी 16 ऑगस्ट 1942 नित्तमरावचे 8 वानकडे गोळीनं तिथं गेले तर बेनोळ्याचे 8ही फरकाडे त्याच दिवशी बेनोळ्याला गोळीनं मारला गेला. आणि मी प्रत्यक्षात येथे सांगतोय त्यांच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या पोचलेला 2021 ला स्वतः जाऊन आलेला प्रत्येकाच्या स्वातंत्र्य घरापर्यंत. तर त्यावेळेस त्यांच्याकडे जे उपलब्ध होतं लिखाण ते त्यांनी दिलं. त्या यावलीला सुद्धा थेट झालं. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं राष्ट्रसंत गुरु माऊलीचं नाव. आमच्या गावले आले, हे एवढे जण जमा केले, दिशानिर्देश दिले, असं करायचं तसं करायचं हे करायचं. हे प्रत्येक गावोगावी घरांना मुलांपासून चिमूरपर्यंत झालेलं आहे. चिमूर तालुक्यातले इथेच आहे दादा घोमडी दादा, यांना ते प्रत्यक्षात त्या गावोगावचं चिमूरच्या आसपासचं ते सुद्धा माहीत आहे. म्हणून हे जे आलं हे राष्ट्रसंत गुरु माऊलीच्या ग्रामगीतेतील भजन प्रभाव या अध्यायातून मला सांगावं लागलं का भजन कशा प्रकारचे काय राहते. साधू संत ऋषी त्यांनाही सांगितलं का सोने का समय में घंटी बजाने का नाही, एक सुफी संतांच्या भाषेत चांगलं होतं सांगितलं त्यांनी. मुंडी झुका झुका कर क्या देखता, घंटी हिला हिला कर क्या देखता, भगवान तो वहाँ है नहीं वहाँ तो है सिर्फ भक्त, जहाँ भगवान है भक्तों के घर रह रहा है वहाँ जाके कर दर्शन दोनों के. मग राष्ट्रसंत गुरु माऊलीने आपल्या भजनातून सांगितलं मंदिरात नाही रे बाबा देव. गाडगे बाबा तेच म्हणायचे मंदिरात देव नसून पुजाऱ्याचं पोट असते. राष्ट्रसंत गुरु माऊली सांगितलं भाविकांच्या मेळ्यात दिसला आमचा देव कुठं आहे. आमचा देव समाधी वस्तू सर्वांसाठी कार्य करतो, सर्वांशी व्यापून होतो प्रार्थनेच्या वास. मग आसनी जर देव राहतो की मग त्याचं काय विश्वव्यापी देवा पृथ्वी जायचे आसन भूमंडळ त्याचे क्षेत्र संपूर्ण चंद्र सूर्य नंदा दीपदान त्या गुरुदेवाचे असा आमचा विश्वव्यापी देव आहे. तो कुठे भाविकांच्या मेढ्यात दिसला हरी धावून या सगळ्यांची कामे करी जा तिथं बसले. इथं बाकीच्यांच्या घरी नाही आहे, मंदिरात नाही आहे. म्हणून आणि आता बऱ्याच जणांना वाटेल की प्रश्न विचारतात नाही का महाराजांना सांगितलं कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, तुझं गावाचं नाही का तिथं. बरोबर आहे, पण त्यावर एक उत्तर आहे. होय महाराज गाडगे महाराज असो राष्ट्रसंत गुरु माऊली असो हे पंढरपूरला नेमा 1924 पासून तर जुलै 1968 पर्यंत महाराज गेले. शेवटचं 68 जिथं खंजिरी ठेवली पंढरपूरला महाराजांनी. मग महाराजांनी गेल्यानंतर एक होतं महाराजांनी जनजागृती समाज प्रबोधन हा जो भाग असते या माध्यम होतं. गाडगे बाबा जात होते पण उभ्या हयातीत गाडगे बाबा पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलाचं तोंड पाहायला गेलेले नाही. तर दिवसभर पंढरपूर क्षेत्री झाड स्वच्छता करून संध्याकाळी कोणातरी बारावर बसून 2 गोटे हातात घेऊन दिवसभर गावाची स्वच्छता करायची, ग्राम स्वच्छता करायची. संध्याकाळी त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून माणसाच्या हृदयातील अंतरातील या दुष्ट दुर्जन यांची, कारण दुर्जनाची व्याख्या इतकी आहे धर्मशास्त्रात लिहिलेलं आहे, संस्कृतातलं सुभाषित आहे. विंचवाचं विष त्याच्या नाकीत असते, सापाचं म्हणजे तक्षके विषा दंते मिळतात, सापाचं विष त्याच्या मुखात असते.
माशीचं विष तिच्या मस्तकात असते आणि दुर्जने सर्वांगे शरीरे. सुभाषितावर सांगितलं बाबा, तो सापाचा दातात असते, विश्वाचा त्याच्या शक्तीत असते, माशीचं तिच्या मस्तकात असते. पण दुर्जन माणसाचं सर्व शरीरात म्हणजे सर्व अवयात तो विष हे करत असतो. म्हणून नको रे बाबा, तो 7 गुण पर्यंत सांगितलेला आहे. तर म्हणून हे सर्व करत असताना आपणाला माझ्याकडून जे जे आपणाला या ग्रामगीतेच्या बाबतीत सांगायचं होतं ते आता बरोबर 2 तास आटोपलेले आहे, माझ्याकडून सांगितलं आहे. आणि आता आपण सर्वांनी मी जे जे माझ्या वाणीतून बोललो ते आपण श्रवण केलं. आणि सर्वप्रथम आतापर्यंत माझ्या 2 तासाच्या कार्यक्रमात ज्या ज्या महापुरुषाचं संतांच्या महात्म्याचं नामस्मरण आलं, त्यांच्या त्यांच्या ग्रंथातील उतारे मी आपणाला दिले, ते आपण ग्रहण केले. म्हणजेच ते जे परमात्म्य तत्व आहे, चैतन्य तत्व आहे, ते आपल्या हृदयात सुद्धा आहे, सर्व विश्वात व्यापून भरलेलं. म्हणून आपण हे सर्व रस ग्रहण केलं तर आपल्या हृदयात असलेल्या परमात्म्य तत्वाला मी पहिले नमन करतो. आणि त्यानंतर या समर्थ सद्गुरू आडकोजी महाराज संस्थेतील विश्वस्तांनी अध्यक्ष श्री अभिजित बोके, सेक्रेटरी श्री मनोहर बोके, विश्वस्त सर्व सन्माननीय श्री दिवाकर दळवे, श्री गुरुदेव साहेब, श्री जीवन देशमुख, श्री विक्रम बाबू बोके, आपलं श्रीमती शोभाताई, हे सर्वांनी मला ही सेवा करण्याची संधी दिली. आणि मी या महात्म्याच्या पावन पुण्य पर्वावर आपला समोर माझं जे ग्रामगीतेवर पारायण याला मी आता विराम देतो. आणि पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानू आणि विश्वस्तांचे सुद्धा आभार नव्हे तर कायम त्यांच्या गुणात राहू. मी माझ्या वाणीला विराम देतोय. जय गुरु.